काश्मीर भारताच्या असंख्य राज्यांपैकी एक युनिक स्टेट, भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, पौराणिकदृष्ट्या, कल्चरली, सांस्कृतिकदृष्ट्या, त्यांचं खानपान, त्यांचं राहणीमान, एव्हरीथिंग इज डिफरंट, एव्हरीथिंग इज युनिक. पृथ्वीवरचं नंदनवन असं ज्याचं वर्णन केलं गेलं ते काश्मीर. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तरी काश्मीरचा सगळा प्रदेश म्हणजे गिलगिट किंवा बाल्टिस्तान, मग श्रीनगर खोरं म्हणजे ज्याला काश्मीर खोरं म्हणून ओळखला जातो, त्याच्यानंतर जम्मू, चौथा एरिया लडाख, हे 4 मेन एरिया मिळून काश्मीरचं पूर्ण राज्य. आता नॅचरली त्याचं विभाजन झालेलं, त्याच्यामुळे 2 वेगवेगळे प्रदेश म्हणजे लडाख हे स्वतंत्र झालं आणि जम्मू श्रीनगर जे आहे ते वेगळं झालं. सप्तसिंधूचा प्रदेश म्हणून ज्याचं वर्णन केलं गेलं आर्यावर्तामध्ये तो हा प्रदेश. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या 5 आणि सिंधू, ज्या सिंधूच्या या उपनद्या आहेत ती एक नदी, आणि 7वी जी आता नाही आहे, सरस्वती तेव्हा होती. पौराणिक संदर्भामध्ये किंवा आर्यावर्ताच्या संदर्भामध्ये 7 नद्या. जगामधला सगळ्यात मोठा पर्वत नगाधिराज हिमालय, हिमालयामधली सगळ्यात उंच शिखरं. शिखरांच्या बाबतीत एक रेकॉर्ड हिमालयाच्या नावावर आहे जागतिक पातळीवर. जगातली 10 उंच शिखर काढली तर 10च्या 10 हिमालयात आहेत. जगातली 100 उंच शिखर काढली तर त्यातली 96 जी आहे ती नॅचरली हिमालयात आहे. दल सरोवर किंवा इतर सगळी सरोवरं, दल सरोवरातल्या हाऊसबोटी काश्मीरच्या कल्चरचा एक महत्त्वाचा पार्ट. शालिमार, निशात आणि चष्मेशाही गार्डन जे नंतरच्या कालखंडात म्हणजे मध्ययुगीन काळात निर्माण झाले म्हणण्यापेक्षा सम्राट जहांगीरांनी जे निर्माण केले, ज्याने काश्मीरी सौंदर्यात भर पाडली. ट्युलिप फेस्टिवलमध्येच हे गार्डन सुंदर दिसतात असं नाही, वर्षभर कधीही जा, त्यांच्या टुरिझमच्या सीझनला कधीही जा, दीज गार्डन्स आर मोस्ट ब्युटिफुल. तसे कोणतेही बगीचे चांगलेच असतात, काय मोतीबाग आग्रा किंवा वृंदावन गार्डन म्हैसूर हे पण चांगलेच बगीचे आहेत. पण चष्मेशाही, निशांत किंवा शालिमार जेव्हा पहिल्यांदा पाहतो आपण तेव्हा आपण वाव म्हणायचे विसरून जातो, इतकं काहीतरी अलौकिक आणि अद्भुत आहे. अमरनाथ आणि वैष्णोदेवी ही 2 अत्यंत चॅलेंजिंग समजली जाणारी धार्मिक पर्यटन स्थळं आणि तेवढीच श्रद्धेने जी पूजली जातात अशी धार्मिक स्थळं. हजरत बाल दर्गा, मोहम्मद पैगंबराचा पवित्र केस ज्या ठिकाणी ठेवलेला आहे, हजरत बाल दर्गा ही धार्मिक स्थळं. 0 माइलस्टोन कारगिल वॉरमुळे जो आता जास्त फोकसमध्ये आला, हे सगळं भौगोलिक सौंदर्य, मग तिथले पुरुष स्त्रिया सगळे एकजात देखणे आणि सुंदर, सफरचंदी गालाची त्यांची मुलं, हा पण काश्मीरच्या संस्कृतीचा एक भाग. सो काश्मीर इज ब्युटिफुल इन एव्हरी सेन्स, वेदर जिओग्राफी, वेदर ह्युमन ब्युटी, एव्हरीवेअर काश्मीर इज ब्युटिफुल. अँड दॅट्स वाय राईटली इट इज सेड की हे पृथ्वीवरचं हे नंदनवन आहे. जहांगीराच्या शब्दांमध्ये सांगायचं गर फिरदोस बार रुई जमीनस्त. हे थोडंसं फारसी कम उर्दू आहे त्याच्यामुळे पूर्ण आपल्याला समजत नाही. गर फिरदोस बार रुई जमीनस्त अमीनस्त 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 म्हणजे या पृथ्वीवर कुठे नंदनवन असेल किंवा स्वर्गीय नंदनवन असेल तर ते बस इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे. काश्मीरचा इतिहास पाहिला तर खूप मागे जायला लागेल. अलेक्झांडर द ग्रेट किंवा सिकंदर या मार्गाने काश्मीरकडे आला आणि पोरसवर त्यांनी हल्ला केला. पोरसला त्यांनी हरवलं. भारतातलाच दुसरा एक राजा अंबी त्यांनी या युद्धामध्ये पितुरी केली, त्याच्यामुळे पोरसला हरायला लागलं. आणि हरल्यानंतर बंदिस्त अवस्थेत हातकड्या टाकून जेव्हा सिकंदरासमोर त्याला उभं केलं गेलं आणि सिकंदरनी किंवा अलेक्झांडरनी त्याला प्रश्न विचारला की मी तुला कसं वागवू, आता हाऊ आय शुड बिहेव विथ यू, मी आत्ता तुला कसं वागवू. त्याच्यावर पौरसनी किंवा पुरुनी त्याच बाणेदारपणे उत्तर दिलं होतं की मी राजा आहे, मला राजासारखं वागव. कदाचित या उत्तरातला बाणेदारपणा, त्या राजाचं जे पाणीदारपणा आहे तो समजण्याचं कौशल्य किंवा समजण्याची ॲटिट्यूड अलेक्झांडरमध्ये होती. त्याच्यामुळे अलेक्झांडरनी त्याला त्याचं राज्य वापस केलं. त्याच्याविरुद्ध फितुरी ज्यांनी केली होती त्या अंबीला ठार मारलं. त्याचं राज्य म्हणजे पंजाब जे हे मिळवलं आणि त्या पंजाबवर सेल्युकस निकेटर नावाचा त्याचा राज्यपाल जो आहे तो नेमला. त्याच कालखंडात सध्याच्या बिहारमध्ये म्हणजे तेव्हाच्या मगधमध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी मौर्य घराण्याची स्थापना केलेली होती. हा चंद्रगुप्त मौर्य जो आहे हा अलेक्झांडर समोर आला असता तर कदाचित भारताचा नाही जगाचा इतिहास बदलला असता असं इतिहासकार म्हणतात. आणि इतिहासकारच नंतर म्हणतात इतिहासात जर तरला स्थान नसतं.
या चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरच्या मुलीशी म्हणजे हेलेनची किंवा हेलेनाशी लग्न केलं. हा भारतातला कदाचित पहिला इंटरकास्ट, इंटर रिलिजन, इंटरनॅशनल विवाह किंवा मॅरेजचा प्रकार. याच्यानंतर कनिष्क म्हणजे कुशाण डायनेस्टी. कुशाण डायनेस्टी बेसिकली ग्रीसमधली. विम कॅडफिसस आणि कुजुल कॅडफिसस हे दोन त्यांचे राजे तिकडचे. त्याच्यानंतरचा जो कनिष्क आहे तो भारतात आला. भारतात त्यांनी मोठं राज्य स्थापन केलं. सध्याचं आपलं पूर्ण काश्मीर आणि पाकिस्तानचा काही भाग एवढं त्याचं राज्य होतं. कनिष्क, वसिष्क, हुविष्क ही त्यांची नंतरची नावं. शके कालगणना जी सुरू झाली, आपण इसवी सन आणि शके अशा दोन वेगळ्या कालगणना वापरतो. 78 वर्ष शकेची कालगणना इसवी सनपेक्षा मागे असते. म्हणजे सध्या इसवी सन 2025 चालू आहे, तर 78 वर्ष मागे न्या, मायनस करून जे काय येणार हे नॅचरली शकेचं वर्ष येणार. ही शके कालगणना कनिष्क जेव्हा राज्यावर आला तेव्हापासून सुरू झाली. या कनिष्कांनी चौथी बौद्ध धर्म परिषद भरवली, जागतिक बौद्ध धर्म परिषद. ज्याच्यामध्ये महायान, हीनयान या पंथाचे उदय झाले. अश्वघोष हा त्या बौद्ध धर्म परिषदेचा अध्यक्ष होता. या प्रसंगात करता म्हणून जो 13 मजली स्तूप त्यांनी बांधला असं इतिहासात वर्णनं होती. तो 13 मजली स्तूप पुरुषपूर किंवा पुष्पपूर किंवा सध्याचं पेशावर त्याच्या जवळ कुठेतरी असावा. त्याचं उत्खनन करण्याच्या प्रयत्नामध्ये आपलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जेव्हा काम करायला लागलं तेव्हा 1921 किंवा 23ला हडाप्पा आणि मोहिंजोदडो ही दोन ठिकाणं सापडली, ज्याच्यामुळे भारताचा इतिहास 3000 वर्ष, 3500 वर्ष कमीत कमी मागे गेला. तो इंडियन हिस्ट्री को 3000 साल से पीछे ले जाने में भी इनडायरेक्टली कहीं ना कहीं काश्मीर का हाथ है. कुशाण घराण्यानंतर मग हिंदू राजवट जी आहे ती पुढे चालू राहिली. करकोटा राजघराण्याने काही वर्ष राज्य केलेलं आहे. ललितादित्य हा काश्मीरचा सर्वात प्रसिद्ध राजा, ऑलमोस्ट ऑल ही रूल्ड फॉर 53 इयर्स आणि त्याची कारकीर्द महत्त्वाची मानली जाते किंवा त्यांनी खूप चांगली कामं केली असं लिहून ठेवलेलं आहे. जयादेवी आणि डिड्डा या दोन महिलांनी काश्मीरवर राज्य केलं आहे. रझिया सुलतान ही भारतातली पहिली महिला शासक असं मानलं जातं, पण ते अर्धसत्य आहे. पहिली दिल्लीची महिला शासक असं रझिया सुलतान म्हणू शकू, कारण तिचा कालखंड 1236 ते 1240 येतो. जयादेवी 8व्या सेंचुरीमधली आणि डिड्डा जी आहे ही 10व्या सेंचुरीमधली, 953 to 1003 हा तिचा पिरियड. त्याच्यानंतर 13व्या शतकामध्ये इस्लामचा प्रवेश काश्मीरमध्ये झाला. ज्या इस्लाममुळे किंवा ज्या दहशतवादामुळे आज काश्मीर होरपळत आहे गेली 78-80 वर्ष किंबहुना गेली कितीतरी शतकं, त्या इस्लामचा प्रवेश जो आहे हा 13व्या शतकातला आहे. त्याच्यानंतर मग अफगाण शासक हे नॅचरली काश्मीरमध्ये आले. अफगाण शासकांमध्ये काश्मीरने पहिल्यांदा जिवंत क्रौर्य काय असतं याचा अनुभव घेतला असेल कदाचित. आझाद खान नावाचा अफगाणचा एक शासक होता. दल सरोवरात हिंदू लोकांना बुडवून मारणं हा त्याचा छंद होता आणि हा तो केवळ छंद म्हणून जोपासत होता. दरवर्षी विश्रांती दिवशी 2 हिंदू लोक जे आहेत ते पकडून आणायचे, दल सरोवराच्या काठावर शामियाना घालायचा आणि पोत्यामध्ये त्यांना बंद करून शिकारावर ठेवून मध्ये न्यायचं आणि मग इकडे काठावर फटाका फुटला की ते पोतं ढकलून द्यायचं. या टाईपचं काहीतरी. हा अफगाण शासक होता, हा कोणी मुस्लिम रूलर नव्हता, हे कृपा करून लक्षात घ्या. हे क्रौर्याचं दर्शनही काश्मीरला झालेलं आहे. मिहिरकुला नावाचा एक हूण या रानटी टोळ्यांमधला एक राज्यकर्ता जेव्हा काश्मीरवर चाल करून आला तेव्हा तोही क्रौर्याची परिसीमा गाठणारा आणि विचित्र आणि डिस्टॉर्टेड विकृत मनोवृत्ती म्हणतो आपण त्या टाईपचे हे लोक होते. मिहिरकुला पीरपांजालच्या पर्वतरांगांमधून हिंडत होता आणि त्याच्या लवाजम्यासहित हिंडत होता. त्याच्या सैन्यामधला एक हत्ती जो आहे तो पीरपांजालच्या दरीमधून खाली कोसळला आणि शेकडो फूट खाली खोल ती दरी होती. त्या हत्तीच्या किंकाळ्यांनी मिहिरकुलाची रिॲक्शन जी आहे ती डिस्टॉर्टेड म्हणावं अशी होती. कारण इकडे तो हत्ती किंकाळ्या फोडत तो खाली दरीत घरंगळत जात होता किंवा पडत पडत जात होता आणि वरती मिहिरकुला आनंदाने बेभानून नाचत होता. अफगाण शासकानंतर मुघल शासक जे ते काश्मीरमध्ये येऊन गेले. अकबरांनी 3 वेळा काश्मीरवर चढाई केली आहे किंवा 3 वेळा तो येऊन गेला. त्याच्यानंतर जहांगीर हा तर मी म्हणेन की कदाचित तो 3 वेळा दिल्लीला गेला असेल. तो ऑलमोस्ट ऑल काश्मीरमध्येच होता. मेहरुन्निसा ही त्याची प्रेयसी आणि तिला घेऊन तो काश्मीरमध्ये राहिला. निशांत शालिमार चष्मेशाही गार्डन निर्माण करण्याचं श्रेय जे आहे ते जहांगीरला जातं. त्याच्यानंतर औरंगजेब काश्मीरमध्ये फक्त एकदा येऊन गेलेला आहे. हा काश्मीरचा मध्ययुगीन काळातला इतिहास. त्याच्यानंतर शीख राजवटी जशा संपत आल्या, म्हणजे रणजित सिंगाचं राज्य 1846 ब्रिटिशांच्या काळात, त्याच्यानंतर ते त्याच्याकडे असणारा हा प्रदेश जो आहे हा दुलीप सिंगाकडून घेऊन गुलाब सिंगला
इंग्रजांनी विकला 75 लाख रुपयांना. या गुलाब सिंगाचं पुढचं वंशज जो आहे तो नॅचरली हरिसिंग. हरिसिंग म्हणजे आपण आता एक्झॅक्टली आलो 1947ला. सो ये काश्मीर का पुराना इतिहास आहे. कितीतरी वेगवेगळे लोक या प्रदेशावर येऊन शासन करून गेले. अलेक्झांडर हा तर बाहेरचा होता आणि त्यांनी शासन केलं नाही, किंबहुना तो फक्त सैनिकी आक्रमण करून परत गेला. पण मग कनिष्क म्हणजे कुशाण घराणं जे आहे हे ग्रीक लोक पण आहेत, अफगाण शासक पण आहे, मुस्लिम शासक पण आहे, सय्यद आणि लोधी ही सुलतानच्या इथली घराणी आहे, मोघल आहे, त्याच्यानंतर शीख आहेत, त्याच्यानंतर मग हरिसिंग गुलाबसिंगपर्यंत आपण आलो. म्हणजे पुन्हा हिंदू राजवटी ज्या आहेत त्या नॅचरली तिथे चालू झाल्या. गुलाबसिंगाची राजवट जी आहे ती काश्मीर जिंकण्यापुरती मर्यादित होती असं समजूया. काश्मीरचं खरं प्रकरण नॅचरली हरिसिंगाच्या काळात झालं. 3 जून 1947 1947 माउंटबॅटन प्लॅन जाहीर झाला. माउंटबॅटन प्लॅनमध्ये पहिली तरतूद अशी होती की जी संस्थान आहेत तेव्हा 600च्या वर म्हणजे 601 संस्थानं होती भारतात. आणि ही सगळी संस्थानं जी आहे यांना 3 चॉईस दिले होते. एक तर भारतात सामील व्हा, नाही तर पाकिस्तानात सामील व्हा, नाही तर स्वतंत्र राहण्याचा पण तिसरा चॉईस होता. मग जवाहरलाल नेहरूंनी याच्यावर टीका केली. जवाहरलाल नेहरूंनी त्याच्यावर खूप आकांडतांडव केलं. त्याच्या माउंटबॅटननी ही तिसरी तरतूद जी आहे स्वतंत्र राहण्याची ही कॅन्सल केली. आणि 2च अटी उरल्या की एक तर तुम्हाला भारतात सामील व्हावं लागेल, नाही तर पाकिस्तानात सामील व्हावं लागेल. संस्थानांच्या विलिनीकरणाची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपवली गेली आणि त्यांनी ती व्यवस्थित यशस्वीरित्या पार पाडली. 3 संस्थानं फक्त याला अपवाद होती. एक जुनागड म्हणजे गुजरात, महाबत खान हा तिथला नवाब. महाबत खान हे पण विचित्र रसायन आहे, पण चर्चेला या व्हिडिओमध्ये याचा वाव नाही. महाबत खानाची प्रजा जी आहे त्यांचं म्हणणं होतं भारतात सामील होऊ. महाबत खानाचं म्हणणं होतं की पाकिस्तानात सामील होऊ, कारण जिना हा तेव्हा सामीलनाम्याच्या अटीवर ब्लँक चेक टाकतच चालला होता सगळ्यांसमोर. आणि जेव्हा प्रजेनी कंप्लेंट केली भारत सरकारकडे, भारत सरकारचं सैन्य किंवा एअरफोर्स जे आहे जुनागडच्या दिशेने निघालं, तसं हा स्वतःचं चार्टर्ड प्लेन करून पाकिस्तानात पळून गेला. हैदराबादवर मिलिटरी ॲक्शन झाली. हैदराबाद मुक्तीसंग्राम या नावाने ती प्रसिद्ध आहे. 5 दिवसामध्ये हैदराबाद आपण जिंकलं आणि ते भारतात विलीन झालं. उरलं फक्त काश्मीर. आणि 75 लाख रुपये मोजून घेतलेल्या काश्मीरला हरिसिंग इतक्या लवकर सोडायला तयार नव्हता. त्याला जे जे करता आलं ते सगळं ऑलमोस्ट त्यांनी केलं. आणि त्यांनी तेव्हा जे जे काही केलं तो काय म्हणू 15 दिवसांचा इतिहास जो आहे हा काश्मीरची पुढची 80 वर्ष कोणत्या दिशेने जाणार आहेत हे ठरवणार ठरला. त्याला पटवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला. जवाहरलाल नेहरूंनी त्याला पटवायचा प्रयत्न केला की सामीलनाम्यावर सही करणं त्यांनी कसं आवश्यक आहे. सरदार पटेलांनी त्याला ताकीद देऊन पाहिली की तू जर नाही केलं तर पाकिस्तानचे लोक जे आहेत म्हणजे पाकिस्तानमधले घुसखोर जे आहेत हे तुला जगू देणार नाही. तुला जे वाटतं की तू स्वतंत्र राहशील तू नाही राहणार. माउंटबॅटननी पण त्याला सांगून बघितलं होतं की भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र फाळणीमुळे वेगळी होत आहेत. त्यांच्यात आपापसात चांगले संबंध राहणार नाही काही वर्ष, हे क्लिअरच आहे. आणि तुझा भौगोलिक प्रदेश असा आहे जो दोन्ही देशांना अटॅच आहे, त्याच्यामुळे तुला स्वतंत्र ते राहू देतील याची शक्यता कमी आहे. सो बेटर यू टेक डिसिजन इन दॅट वे. महात्मा गांधी पण शिष्टाई करायला गेले होते, पण महात्मा गांधीची शिष्टाई ॲज युज्युअल हरिसिंगासारखा माणूस किती ऐकणार होता हे क्लिअर आहे. त्यांनी त्याला सांगून बघितलं की जनमताचा आदर कर आणि भारतात सामीलनाम्यावर सही करायचा निर्णय घे. दुसरे सरसंघचालक गोळवेलकर गुरुजी जे यांनी पण त्याला हे सांगून पाहण्याचा प्रयत्न केला. सो एव्हरीबडीज एफर्ट ऑलमोस्ट ऑल इन व्हॅन. हरिसिंगांनी कोणाचंही ऐकलं नाही. शेवटचा प्रयत्न जो झाला तो माउंटबॅटनच्या माध्यमातून झाला. माउंटबॅटनची एक 4 दिवसाची व्हिजिट जी आहे ही नॅचरली अरेंज केली गेली काश्मीरला, श्रीनगरला. पहिल्या दिवशी तो पोचला तर त्याला 31 तोफांची सलामी, त्याचं स्वागत हे सगळं झालं. रात्री डिनर म्हणजे शाही खाना झाला. माउंटबॅटनला भारतातली किंवा काश्मीरमधली चिकन करी आवडते या उद्देशाने सगळं तजवीज करण्यात आली. आणि तो दिवस त्या डिनरमध्ये संपला. फक्त डिनर झालं, डिप्लोमसीला काही वाव नव्हता. दुसऱ्या दिवशी हरिसिंगांनी त्याचा कार्यक्रम सगळा सेटच करून ठेवला होता. आजच्या भाषेत बोलायचं तर करेक्ट कार्यक्रम. त्रिकार नावाच्या गावी त्याला फिशिंग करता पाठवलं. किंवा काश्मीरसारख्या ब्युटिफुल स्टेटमध्ये किंवा ब्युटिफुल प्रदेशामध्ये मासेमारी करण्याचं मजा काही वेगळी आहे. त्याच्यामुळे फिशिंगला त्याला पाठवलं आणि सोबत त्याचे असिस्टंट्स वगैरे दिले आणि त्यांना सांगितलं की सूर्यास्त तिथला फार पाहण्यासारखा असतो. आज काश्मीरमध्ये सनसेट आणि सनराईज यांची इतकी ठिकाणं प्रसिद्ध आहेत, कारण काश्मीरमधला सूर्योदय काय किंवा सूर्यास्त काय हा अद्भुतच आहे. कारण आपण जिथे राहत असतो ज्या हॉटेल्समध्ये किंवा जिथे कुठे तिथे ऊन येत नाही पहिले,
कारण हिमालय हा खूप उंच आहे, त्याची पर्वत शिखरं आपल्याला हॉटेलच्या आसपास कुठेतरी दूर दिसत असतात आणि सूर्य उगवतो त्याची किरणं पहिले त्या बर्फाच्छादित शिखरांवर पडतात आणि ती किरणं पडल्यानंतर ते ज्या झळाळीने चमकतं तो पुन्हा अद्भुत करणाराच अनुभव आहे. तो सनसेट बघायला त्रिकारला त्याला पाठवलं. त्यांनी सनसेट पाहिला. त्याच्याबरोबर जे हरिसिंगाचे असिस्टंट गेले होते त्यांनी माउंट बॅटनचा सनबाथ पाहिला. कोणाला कशाचं आकर्षण असेल, विचित्र गोष्टी आहे. तो दिवस त्याच्यात संपला. तिसऱ्या दिवशी त्याला पोलोची मॅच बघायला घेऊन गेले. काश्मीर इज ऑल वेल नोन फॉर गोल्फ अँड पोलो. पोलोचा खेळ कुतुबुद्दीन ऐबकनी भारतात आणला आणि तो काश्मीरमध्ये फ्लरिश झाला. पोलोची मॅच पाहायला त्याला घेऊन गेले. माउंट बॅटन इकडे इम्पेशंट की अरे आपण आलो कशा करताय, सामीलनाम्यावर चर्चा करायची आहे, तिकडे सगळंच पेटलेलं आहे किंवा कोणत्या क्षणी पेटेल अशी परिस्थिती आहे. तो मध्ये मध्ये त्याला त्या सूचना करतो आहे आणि हरिसिंग आधी सगळं ठरवून असल्यासारखा ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो आहे डिस्कशन. त्यांनी तो सामीलनाम्याचा विषय छेडला की तो बघू नंतर बघूया काय आहे, सध्या पोलोची मॅच पहा, तो काळा घोडा कसा धावतोय, पांढरा घोडा कसा करामती दाखवतोय, याच्यात गेला. शेवटी माउंट बॅटनला राहुल आणि त्यांनी त्याला सांगितलं की अहो आपल्याला ते महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यावर चर्चा करायची आहे. तर हरिसिंग म्हणला की बा उद्या 11 वाजता सकाळी आपण निवांतपणे भेटू, इथे थोडी ना चर्चा करण्यासारखं आहे. तो चलो ठीक है, कल 11 बजे मिलेंगे. तो ठीक है, कुछ अच्छी डिस्कशन अगर होगी तर काहीतरी पदरात पडेल. चौथ्या आणि शेवटच्या दिवशी माउंट बॅटन 11 वाजता जेव्हा हरिसिंगला भेटायला गेला तेव्हा हरिसिंग आले नाही. हरिसिंगाचा सेवक आला आणि त्यांना निरोप दिला की महाराजांची पोटदुखी उमळली आहे, त्याच्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. संध्याकाळी माउंट बॅटनचा प्रोग्राम चॉकआउट, त्याच्यामुळे त्याला दिल्लीला परत जायला लागलं. पोटदुखीचं निमित्त करून हरिसिंगाने चौथा दिवसही काढला. माउंट बॅटनचा 4 दिवसाचा कार्यक्रम होता, संपला आणि त्या दिवशी हरिसिंगाची उमळलेली पोटदुखी जी आहे जबरदस्तीने ती नंतर आपल्या असंख्य नागरिकांचं किंवा भारतीयांचं डोकेदुखीचं कारण बनली. कारण त्याच्यानंतर हा काश्मीर प्रश्न जो आहे हा खऱ्या अर्थाने सस्पेन्शनमध्ये किंवा अबेन्समध्ये गेला आणि तेव्हापासून अस्थिर आणि अनिश्चित झालं. कायम दहशतवादाच्या सावटाखाली राहिलेलं हे काश्मीर जे आहे हे तसं होण्याकरता मला असं वाटतं की तो इव्हेंट कारणीभूत होता. इतकं सुंदर आणि नंदनवन म्हणून ज्याचं वर्णन केलं गेलं ते कायम या दहशतवादाच्या एका काळ्या आणि भयान सावटाखाली राज्य राहत आहे. आणि तेव्हापासून मग राजकारणात जे जे झालं भारताच्या, पाकिस्तानच्या आणि त्या दोघांमध्ये नॅचरली काश्मीरच्या, या राजकारणात कुठे काही गोष्टी घडतात तर साधारण 5 प्रकारचे लोक असतात. काही शातीर किंवा चतुर राजकारणी असतात जे त्यांचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून त्यांना जे करायचं तेच करत असतात. काही अत्यंत हरामखोर दर्जाचे लोक असतात जे या नीच किंवा शातीर राजकारण्यांना मदत करतात. काही लोक जे ॲज इफ वी आर अनकन्सर्न टू दिस, आपल्या याच्याशी संबंध काय म्हणून पॅसिव्ह ऑब्झर्व्हरचं काम करतात. आता हे खरं म्हणजे जगाच्या इतिहासात कुठेही हे सत्य आहे, पण हे काश्मीरच्या बाबतीत हे बिलकुल सत्य आहे आणि पूर्णपणे सत्य आहे. प्रत्येकजण त्याच्या स्वार्थाकरता काय करतो आहे आणि हे सगळं काही लोकांना कळलं तरी ते काही करत नाहीत. उरलेली चौथी कॅटेगरी जी आहे ती अशी पण आहे की जी मूर्ख किंवा बुद्ध आहे की त्यांना कळतच नाही की हे नक्की कशाकरता चाललं आहे आणि काय चाललं आहे. म्हणजे या शातीर राजकारण्यांचे डावपेच जे आहे हे समजून घेण्याच्या कुवतीच्या याच्या आवाक्यात ते नसतात. काश्मीर की बात करेंगे तो भी ये लोग सब दिखते हैं. जिनानी काश्मीर आपल्याकडे घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्याला ते जमलं नाही. सामदाम दंडभेद सगळं करून झालं आणि मग त्यांनी गाफील ठेवायचं म्हणून हरिसिंगाशी जैसे ते करार केला की ओके तुझं राज्य तुझं, म्हणजे तुझा देश तुझा, आमचं पाकिस्तान आमचं, आम्ही तुझ्यामध्ये येणार नाही. कुठून हरिसिंगाला हा ओव्हर कॉन्फिडन्स आला होता की जिनानी जे वचन दिलं ते जिना पाळतील या पाकिस्तान पाळेल आणि आपल्यावर घुसखोरी होणार नाही. मेनन 24 ऑक्टोबरला त्याच्याकडे गेले रात्री. मेनन म्हणजे सरदार पटेलांचे असिस्टंट. हे त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही श्रीनगर सोडा, श्रीनगरवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. त्याच्यावरही तो माणूस ते ऐकायला तयार नव्हता. कारण मुत्सद्द्यांचे, प्रशासनिक अधिकाऱ्यांचे, सैन्याच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही निर्णय, कोणतंही म्हणणं पाळायचं नाही हा राजकारण्यांनी केलेला जणू काही नियम असतो. याला भारताचे राजकारणी नॅचरली अपवाद नाही, कारण अशा खूप चुका आपणही 1948, 1962, 1965, मग 1971 बांगला वार आणि कारगिल या सगळ्या प्रसंगांमध्ये आपणही केलेल्या आहेत. आणि सैन्य ओरडून ओरडून सांगतं आहे, त्यांच्याजवळ त्यांचं सैनिकी स्किल आहे, त्यांच्याजवळ त्यांचा सैनिकी डाटा आहे, त्यांच्याजवळ ती सगळी माहिती आहे आणि ते त्यातले निष्णात आहेत किंवा ते त्यातले एक्सपर्ट आहेत.
सैन्याधिकारी सांगतायत तरी ते ऐकायचं नाही आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी काहीतरी निर्णय घेऊन टाकायचे आणि आपापल्या प्रदेशाला, राज्याला किंवा देशाला अडचणीत आणून टाकायचं. हे जगातले सगळे राजकारणी करतात. ते याही देशांच्या बाबतीत, म्हणजे आपल्या तिन्ही देशांच्या बाबतीत झाले, म्हणजे भारत, पाकिस्तान आणि तोपर्यंत स्वतंत्र राज्य मानलं जाणारा काश्मीर. शेवटी श्रीनगरवर हल्ले झाले, बारामुल्लापर्यंत घुसखोर पठाण जे आहे ते आले. ते कोणत्याही क्षणी श्रीनगरवर हल्ला करू शकतात हे जेव्हा कळलं तेव्हा मेनन आदल्याच दिवशी गेले होते. मध्यरात्री राजमाला श्रीनगरमध्ये ऑर्डर सुटली की आपल्याला ताबडतोब निघायचं आहे. चंबू गबाळ घेऊन आपण जसे खदेड दिया बोलते ना, तसा हरिसिंगाला त्याच्या राजमालातून त्याच्या 2-3 मोटारीने एक स्टेशन वॅगन जी आहे ही निघून बायको, पोरगा म्हणजे डॉक्टर कर्णसिंग हे घेऊन त्यांना तिथून पलायनच करावं लागलं अक्षरशः. मग तिथून ते जम्मूला आले, मग जम्मूहून दिल्लीला आले, मग दिल्लीला आले, मग पटेल किंवा नेहरू यांना भेटले आणि नंतर मग सामीलनाम्यावर सह्या झाल्या. 26 ऑक्टोबर 1948ला या सामीलनाम्यावरच्या ज्या सह्या झाल्या, या सामीलनाम्यावर केलेल्या सहीमुळे काश्मीर हे लीगली भारताचा पार्ट आहे. पण लीगली काय असतं आणि प्रत्यक्षात काय असतं याचा डिफरन्स हा इतिहासात देशाच्या नेहमीच प्रत्येक देशाच्या इतिहासात येतो आणि तो आपल्या बाबतीत आलेला आहे. कारण तोपर्यंत काश्मीरी घुसखोर जे आहे, म्हणजे पठाणी घुसखोर जे आहे काश्मीरमध्ये घुसलेले होते, ते बारामुल्लापर्यंत आले, ते श्रीनगरपर्यंत आले. एअरफोर्स जे 26 ऑक्टोबर 1948ला उडालं दिल्ली सफदरजंग विमानतळावरून आणि ते पोचलं काश्मीरमध्ये, असं म्हटलं जातं की ते जे तेव्हा एअरफोर्स काश्मीरमध्ये उतरलं ते अजूनही तिथेच तैनात आहे. कारण त्याच्यानंतर काश्मीर आजतागायत कधीही शांत झालेलं नाही आणि विशेष सैन्य व्यवस्था कायमच सीमा सुरक्षा बल असेल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असेल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस असेल किंवा नॅचरली डिफेन्स म्हणजे आर्मी, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स असेल, हे तेव्हापासून तिथे तैनात आहे. आणि नंतर युनोमध्ये हा प्रश्न न्यायचा हा सल्ला कोणी कोणाला दिला? आय एम नॉट हिअर टू डिग आउट द हिस्ट्री. आपण केलेल्या चुका त्या कोणी केल्या, कोणतंही असलं तरी सरकार आपलं होतं आणि यांनी कसं चूक केलं, आपण कसं बरोबर करतोय हे आपण चर्चा करत राहिलो तर मग संसदेमध्ये जी चर्चा चालली ती प्रत्येक शहराच्या चौकाचौकावर चालू आहे, ती आपल्या घरात चालू आहे. कारण तिथे आपण काय चुका केल्या याच्यापेक्षा हमारे पहिले तुमने क्या गलतियाँ की हेच दोषारोपण नॅचरली केलं जातं आणि तेच राग घालून आता काही फायदा नाही, आपण खूप समोर निघून आलो. 48लाही काही चुका झालेल्याच आहेत निश्चितपणे, निर्विवादपणे. 1962चं चायनाने आपल्यावर केलेलं आक्रमण आणि त्यांनी मिळवलेला विजय, याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट होऊन पाकिस्ताननी आपल्यावर हल्ला केला किंवा पाकिस्ताननी युद्ध पुकारलं, त्याची फळंही त्यांना भोगायला लागली. बेमौत पराभव म्हणतो आपण तसा पराभव लाजिरवाणा स्वीकारून त्यांना वापस जायला लागलं. पण हे काश्मीर किंवा लाहोर किंवा आपली पूर्ण बॉर्डर याच्यामध्ये जे घुसपेट किंवा बाकीचे प्रकरणं किंवा वारंवार हल्ला, वारंवार सीजफायरचं उल्लंघन, वारंवार युद्धबंदी रेषा ओलांडून आत येणं, हे जे प्रकार सगळे चालतात, याच्यामागे पाकिस्तानची राजकीय भूमिका काय हे नॅचरली समजून घेणं जरुरी आहे. वाय पाकिस्तान वॉन्ट्स काश्मीर और वाय पाकिस्तान क्लेम्स काश्मीर. मोहम्मद इक्बाल, कवी मोहम्मद इक्बाल, डॉक्टर मोहम्मद इक्बाल, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे गाणं ज्यांनी लिहिलं त्यांनीच मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असावं ही संकल्पना पहिल्यांदा मांडली होती. किती विचित्र पॉलिटिक्स आहे भारताची. मग रहमत अली चौधरी हा केम्ब्रिजचा स्टुडंट, त्यांनी पाकिस्तानची डेफिनेशन केली, PAKISTAN एकत्र, P फॉर पंजाब, A फॉर अरबस्तान, K फॉर काश्मीर, I फॉर इंडस म्हणजे सिंध प्रांत आणि शेवटचं स्थान जे आहे बलुचिस्तान. जे बलुचिस्तान ओरिजिनल काश्मीरमध्ये कधीच नव्हतं किंवा आपल्या जुन्या हिंदुस्थानचा पार्ट नव्हतं, नंतर ते जोडलं गेलं पाकिस्तानला जबरदस्ती. सो PAKI में से के अगर स्टँड होता है काश्मीर के लिए तो कश्मीर हमारा है, हा आधीपासूनचा त्यांचा क्लेम जो आहे त्याला बॅकग्राऊंड काय तर ते हे आहे. आता तुला काय वाटतं, तू पाकिस्तानची डेफिनेशन अशी काहीतरी केली, अशी कोणती अक्षर वापरून कोणी कोणाची डेफिनेशन केली म्हणून तो प्रदेश त्याचा होईल, हे बावळटपणाचं आणि बालिशपणाचं लक्षण आहे. आणि ते तेव्हापासून खतपाणी घालायचं काम जे ते चालू आहे. कारण सिंपल आहे, काश्मीर इज द मोस्ट ब्युटिफुल स्टेट ऑफ देन हिंदुस्तान अँड नाव इंडिया, आणि ते आपल्याकडे असावं हा अट्टास त्यांना असणं स्वाभाविक होतं. पाकिस्तानच्या कोणत्याही राजकारण्यांनी काय केलं आहे नक्की, हा इतका विचित्र इतिहास आहे की इतका नापाक असणारा देश आणि इतके नाकाम असणारे राजकारणी मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या देशात असतील. जागतिक इतिहासाची नोंद घेईल.
पाकिस्तानवाले त्यांच्याविषयी काय लिहितात ते चांगलं लिहितील, कदाचित सगळेच ग्रेट होते असं लिहितील. आपण काय लिहू तेही महत्त्वाचं नाही. पण जगाच्या इतिहासात ही नोंद निश्चितपणे घेतली जाईल की अत्यंत गुलफाम आणि गलथान या प्रकारचा राजकारणी पार्श्वभूमी जी आहे ती पाकिस्तानला लाभलेली. अत्यंत भ्रष्ट, अत्यंत स्वार्थी, अत्यंत मुजोर आणि मुख्य म्हणजे अत्यंत हुकुमशाही प्रवृत्तीचे सगळे राजकारणी. आपण प्रजासत्ताक झालो 1950ला, म्हणजे 26 जानेवारी 1950, ज्या दिवशी राज्यघटना अंमलात आली. स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर काय 2 वर्ष 2.5 वर्ष पाकिस्तानला रिपब्लिक व्हायला 1956 जोडावं लागलं. पाकिस्तानचे निम्मे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान हे निम्मे राष्ट्राध्यक्ष हे लष्कर प्रमुख होते माजी. म्हणजे लष्कराला त्यांनी बंड करायला लावलं आणि नंतर स्वतः राष्ट्राध्यक्ष झाले. झिया उल हक याला अपवाद नाही, जनरल याह्या खान याला अपवाद नाही, परवेज मुशर्रफ याला अपवाद नाही. सगळ्यांच्या नावाबागे मुखात जनरल 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 आहे, म्हणजे ते बेसिकली मिलिटरीचे प्रमुख आहेत. आपल्या इथे असं कधी होऊ शकतं का की मिलिटरीचा चीफ जो आहे हा राष्ट्रपतीची पोस्ट अक्वायर करू शकतो? हा घटनेमधला त्यांच्या फॉल्ट आहे किंवा ती करून ठेवलेली तरतूद आहे असं म्हणून कदाचित, काय माहीत. आपल्या राज्यघटनेत तो फॉल्ट नाहीच आहे. आणि हे असे पहिले तलवारीच्या जोरावर किंवा शस्त्रांच्या जोरावर राष्ट्राध्यक्ष होतात आणि मग नॅचरली त्याच बंदुकीच्या किंवा शस्त्रांच्या जोरावर निवडणुका लढवतात आणि मग निवडून आल्याचे नाटक करतात. त्यांना पार्ट्या असतात, म्हणजे पॉलिटिकल पार्ट्या त्या पण असतात. यातले निम्म्याच्या वर लोक जे आहेत ते ॲसेसिनेट झालेले आहेत. कोणत्याही राजकीय नेत्यांचे खून होणं किंवा ॲसेसिनेशन होणं ही प्रत्येक देशाला आपापली परंपरा आहे. म्हणजे बिलकुल अमेरिका पकडलं तरी केनेडी किंवा लिंकनचे खून झालेले आहेत. आपल्याकडे आपण म्हटलं तरी महात्मा गांधी हे काय कोणत्या पोस्टवर नव्हते, पण गांधींची हत्या झाली हे सत्य आहे. किंवा इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पण नॅचरली दहशतवादाने हत्या केली. पाकिस्तानच्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांची हत्या झालेली. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान रावळपिंडीत गोळ्या घालून ठार मारले. त्याच्यानंतर जनरल याह्या खान त्यांनी राज्य म्हणजे काय देश काबीज केला. आपल्याविरुद्ध सगळ्या चिथावण्या देण्याचं काम जे आहे हे जनरल याह्या खाननी केलं. 65चं वार जेव्हा हरले तेव्हा याह्या खानची तीच गती झाली. जुल्फिकार अली भुत्तो नंतरचे राष्ट्राध्यक्ष, बांगलादेशच्या वेळेला ते राष्ट्राध्यक्ष होते. बांगलादेशचे युद्ध हरल्यानंतर त्यांना फाशी दिलं नवीन येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी, म्हणजे झिया उल हकनी. मग झिया उल हक जेव्हा 76 ते 82 या कालखंडामध्ये राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या विमानात त्यांच्या तशरीफ के नीचे बम रखा गया आणि तो उडला, त्याच्यामुळे झिया उल हक गेले. मग बेनझीर भुत्तो ज्या आहेत त्या पुन्हा परत आल्या, त्यांनाही तसंच दहशतवादी हल्ल्यात मारून टाकलं गेलं. आसिफ अली जरदारी त्यांनाही तसंच मारलेलं आहे. किंवा ही परंपरा आत्तापर्यंत चालू आहे. कारगिलचा वार हरल्यानंतर नवाज शरीफ जे आहे त्याला निर्वासितांना जसं पाठवतो ना कुठेतरी आपण ट्रकमध्ये सामान भरून, एक खाटलं काय 2 पलंग 4 भांडी-कोंडी या टाईपचं हे तेव्हाच्या न्यूज चॅनल्सनी सगळं कव्हर केलं होतं. खदेड दिया बोलते ना, वैसे पंतप्रधान माणूस आहे तो, त्याला खदेड दिया. जे मारले नाही गेले त्या उरलेल्या निम्म्या लोकांवर सुप्रीम कोर्टात किंवा याच्यात केसेस चालल्या, त्यांना कैदेत टाकल्या गेलं किंवा त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले. लेटेस्ट स्टोरी नॅचरली इम्रान खानची, परवेज मुशर्रफची स्टोरी काही वेगळी नाही, त्यांच्यावरही खटले दाखल झाले होते. असा कसा देश असू शकतो? असे कसे कोणत्या देशाचे राजकारणी नाही म्हणायचं मला, पण अध्यक्ष आणि पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान सर्वोच्च पोस्टवर जे काम करतात त्या लोकांचा हर्ष हा असा होतो. पाकिस्तान में पॉप्युलरिटी गेन करना बहुत आसान है बॉस. भारताला शिव्या घाला, मैं आपको कश्मीर वापस लौटा दूंगा अशा घोषणा करा आणि तार स्वरात बोलत. त्यांचे कव्वालीवाले ज्या स्वरात गाणे म्हणतात, नुसरत फतेह अली खान आठवत असेल, त्या स्वरात यांचे राजकारणी जे आहे ते सूर लावून बोंबलतात. त्या बोंबलण्यात लॉजिक शून्य आणि फक्त आकांड दांड असतं. लेटेस्ट तुम्ही ऐकलं असेल तर बिलावल भुत्तोचं परवाचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. ये सिंध सागर हमारा है, हमारा ही रहेगा, और ये सिंध में या तो हमारा पानी रहेगा या तो उनका खून. अवकात नाही. पाकिस्तानची कधी अवकात नव्हती, पण आपल्या सहिष्णुतेचा आणि आपणहून कोणावर आक्रमण करत नाही या अँगलनी आपण जो विचार करतो त्याला सॉफ्ट स्टेट म्हणून नेहमी पॉईंट आउट केलं गेलं. आणि हे तर क्लिअर आहे की एक मुजोर आहे आणि दुसरा सहिष्णू आहे. तर कोणत्याही हाणामारीत किंवा कोणत्याही भांडाभांडीत किंवा वादावादीत जास्त बोलेल कोण हे तर क्लिअर आहे. त्या बोलण्यात जिंकेल कोण हे क्लिअर आहे, कारण जो मुजोर आहे तोच जिंकेल, कारण तोच बडबड करेल. बोलण्यात अर्थ काहीच नाही, बोलण्यात अवकात काहीच नाही. परवा तो म्हणला सिंध सागर हमारा है, या तो इसमें हमारा पानी होगा या तो उनका खून. तुम्हारा पाणी तुम्हारा रहेगा की नाही इथपर्यंतची स्टेज आलेली आहे. सिंधू पाणी वाटप करार जर मोडायचं ठरवलं तर त्यांना ते पाणी तरी त्यांच्या नद्यांमध्ये राहील की नाही हे माहीत नाही. आज पाकिस्तानची मेजॉरिटी ऑफ द इकॉनॉमी ॲग्रिकल्चरवर डिपेंड करते. अजूनही 43% इन्कम जे आहे त्यांचं ॲग्रिकल्चरमधून येतं आणि ते सगळं पावसाच्या भरोशावर, म्हणजे रेनफेड नाही आहे, ते नद्यांच्या भरोशावर आहे. ज्या नद्यांचा पाण्याचा सप्लाय हा
टोटली हिमालयातून म्हणजे भारतातून. चाहे तो सिंधू किंवा झेलम किंवा चिनाब किंवा रावी किंवा बियास किंवा सतलज या नद्यांचा पूर्ण तिकडे पुरवठा आहे. ऑफकोर्स मला मान्य आहे की पाणी करार तोडणं किंवा ते पाणी अडवणं हे इतकं सोपं नाही किंवा ते काय असा 2-5 दिवसांचा गेम नाही आहे. पण करायचं ठरवलं तर ते करता येईल आणि ते करायला लागतील 5-10 वर्ष, हरकत नाही. कारण धरणं बांधायला लागतील ना, पाणी अडवून करणार काय एनिवे. पण मूर्खासारखी बडबड कशी त्यांच्या राजकारणी करत आलेले आहेत हे क्लिअर आहे. कारगिलच्या युद्धामध्ये हे सगळे सो कॉल्ड त्याला युद्ध म्हणत नाही कारण ते आमचे सैनिक नाहीच आहे असं त्यांचा दावा होता. म्हणजे कोणीतरी दहशतवादी असतील कंसात, आम्हाला काय माहीत बा. ही नवाज शरीफची शेवटपर्यंत धारणा होती. त्या लोकांना आपण ठार मारलं, त्यांना पकडलं, जे युद्धबंदी झाले ते वेगळे आणि ज्यांना ठार मारलं ते वेगळे. जे ठार मारलं त्यांची प्रेतं ही आपण वापस त्यांना रिक्वेस्ट केली की तुमचे सैनिक आहेत तर त्यांची प्रेतं घेऊन जा. युद्धाचा तोही नियम आहे की प्रेताची काय अवमानजनक वागणूक त्याच्याशी व्हायला नको. त्यांनी ते रिजेक्ट केलं की हे आमचे सैनिकच नाही आहेत तर आम्ही कसं काय घेऊन जाऊ. हे रिजेक्शन चाललं 15 दिवस. 15 दिवसानंतर अमेरिकेमधून बांबू बसला आणि तिकडून जेव्हा बांबू बसला तेव्हा निमूटपणे ते जे आहे ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं. मग ते कलेवर ते घेऊन गेले, याचा अर्थ ते सैनिक त्यांचे होते हे पण क्लिअर झालं की नाही. म्हणजे कारगिलची घुसखोरी डिक्लेअर्ड युद्ध जर ते नव्हतं तर नॅचरली कारगिलची घुसपेट ही दहशतवाद्यांनी केली होती आणि दहशतवाद्यांना स्पॉन्सर्ड बाय पाकिस्तानी गव्हर्नमेंट असा दर्जा होता. हेच किती क्लिअर होतं. पण हा तमाशा तेव्हापासून नेहमीप्रमाणे चालला आहे. फक्त मुजोऱ्या करायच्या, फक्त मुजोऱ्या करायच्या. परवा त्यांचं डेप्युटी सी एम हे सगळं आपलं पहलगाम प्रकरण झाल्यानंतर जे त्यांच्या डेप्युटी सी एमनी पण अशीच काहीतरी स्टेटमेंट करून टाकली. पाक इंटेलिजेंस कितना शातिर है या कितना एफिशिएंट है ये उनको पता नहीं है. और रात को 2 बजे ही प्रेस कॉन्फ्रेंस चालली थी की रात्री 2 वाजता राष्ट्राच्या नावाने संदेश चालला आहे कि पाक इंटेलिजेंस कितना एफिशिएंट है ये उनको पता नहीं है और हमें खबर लग चुकी है कि आने वाले 24 या 36 घंटे के अंदर भारत हमारे ऊपर हमला करेगा. आज पहलगामहून 8 दिवस झाले, अजूनही हमला झाला नाही. तुझं इंटेलिजन्स किती हुशार आहे हे पहा. आणि आम्ही जेव्हा हल्ला करू ना तेव्हा जेव्हा खाली तुझ्या ढुंगणाखाली बॉम्ब फुटेल ना तेव्हा तुला कळलं तरी बेहतर आहे. कारण सर्जिकल स्ट्राईकला कुठे कळलं तुला, उरीला जे काय झालं तेव्हा कुठे कळलं तुला, बालाकोटला जे झालं ते कुठे कळलं तुला, कधीच कळलं नाही. श्रीनगरवर जेव्हा तुम्ही हल्ला 1948ला केला तेव्हासुद्धा एअरफोर्सनी इतकं वारेमाप धुतलेलं आहे. ते युनोमध्ये प्रश्न नेला कोणी, तो सल्ला दिला कोणी, जाऊ द्या. आय डोंट वॉन्ट टू डिग द हिस्ट्री अगेन. पण ती आपली चूक होती. मग जैसे हे झालं म्हणजे युद्धबंदी रेषा आली. तिकडचं पाकिस्तानी सैनिक जे आहे ते तिथेच थांबतील, इकडचं भारत जे आहे तिथे थांबेल. खरं म्हणजे युनोची सूचना अशी होती की पाकिस्तानी सैन्यांनी काश्मीरचा भूभाग खाली करावा आणि जोपर्यंत इथल्या जनमताचा निर्णय होत नाही तोपर्यंत भारतीय सैन्य हे काश्मीरमध्ये टिकून राहील. मग हा जर युनोचा ठराव होता तर त्याची अंमलबजावणी का झाली नाही. त्याची अंमलबजावणी ते आपण करणार नव्हते तर आपल्या राजकारण्यांनी ती का केली नाही. पुन्हा मी राजकारण्यांवर आलो. ते कोणत्या पक्षाचे होते महत्त्वाचं नाही, सरकार आपलंच होतं. ती आपली चूक होती. आपल्या सरकारची म्हणजे आपलीच ना, मग ती चूकच होती. तेव्हापासून जे पाक ऑक्युपाईड काश्मीर त्यांच्याकडे गेलेलं आहे ते नॅचरली तेव्हापासून त्यांच्याकडे आहे. आणि हे POK इथे दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्स असतात आहे ना, तिथून दहशतवाद्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं आहे ना. यांच्याजवळ रिसर्च इन्स्टिट्यूट किती आहे माहीत नाही, यांच्याजवळ विकासात्मक काम करणाऱ्या संस्था किती आहे माहीत नाही, यांच्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसचा दर्जा काय माहीत नाही, यांच्याकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट किती होते माहीत नाही. टेररिस्ट डेव्हलपमेंट फुल आहे. नॅशनल प्रोग्राम तोच आहे, टेररिस्ट डेव्हलप करणे, कमांडोंना प्रशिक्षण देणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करायला पाठवणं. ही पाकिस्तानची आजपर्यंतची काय राजकीय कारकीर्द आहे देश म्हणून. आणि हे असंच चाललेलं आहे तेव्हापासून. पाकचे राजकारणी असे वागतील हे ठीक आहे. 4 युद्ध आपल्याशी झाली, ऑलमोस्ट 4 युद्धांमध्ये ते बेमौत हारलेले आणि तरीही ते सुधरत नाहीत. आज पाकिस्तानची अवकात काय, नुसती GDPची तुलना करा तुम्ही, आपण त्यांच्या 10 पट मोठे आहोत किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त. एक तुलनात्मक निष्कर्ष सांगतो तुम्हाला, 2004 साली आपण त्यांच्या 5.5 पट मोठे होतो. म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न पाकिस्तानच्या 5.5 पट मोठं होतं. हे 5.5 पट जे मोठं होतं 2004 साली ते 2014 साली 7.5 पट मोठं झालं, 7.5 टाइम्स. आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये 2014 ते या 10 वर्षांमध्ये ते 7.5 पटींहून ते 11.5 पटींवर आलं आहे. खायची सोय नाही, तिथे आट्याकरता मारामाऱ्या चालू आहेत. इकडे आपण टोमॅटो पाठवणं बंद केलं ते नाही का, पुलवामा किंवा उरी झालं तेव्हा, तर तिकडे टोमॅटोही मिळेनासे होतात, तिकडे सगळंच मिळेनासे होतं. आता पाणी मिळेनासं होईल कदाचित, माहीत नाही. आणि तरीही काही चांगलं प्रजेच्या कल्याणाकरता किंवा लोकांच्या कल्याणाकरता काही करावं, विकासाचं काही काम करावं हे अजूनही तिथल्या राजकारण्यांच्या सिंपल, इफ यू वांट टू एंटर द पॉलिटिक्स, अब्यूज इंडिया, काश्मीर लेने की बात करो
आणि मग भारताची काहीतरी कुरापत काढायची, कोणतं तरी एक युद्ध किंवा घुसपेट करायची. त्याच्यात हारले की मॅक्झिमम राष्ट्राध्यक्षांचे राजीनामे, काही लोकांना अफगाणिस्तानमध्ये खदेड दिला, काही लोकांना फाशी दिली, काही लोकांना मारून टाकलं. हे या पद्धतीचा देश हा शेजारी म्हणून मिळावा हे नॅचरली विचित्र आहे. रहा सवाल पाकिस्तान की आम जनता का, आवाम का, तर ते पण लोक तसे आता इतक्या वर्षांमध्ये काय त्यांचा दर्जा, काय त्यांचं शिक्षण, काय त्यांचं अंडरस्टँडिंग. साधी क्रिकेटची मॅच हरली है ना, साधी क्रिकेटची मॅच हरली तर ते सुद्धा सहन करण्याचा सहिष्णुपणा पाकिस्तानचे नागरिक दाखवू शकत नाही. आपली टीम हरली तर आपल्याच टीमला वाटेल तशा शिव्या द्यायच्या, हा बिंडोकपणा किंवा हा असहिष्णुपणा. आणि टीम हारली म्हणून आपल्याच घरचा टी व्ही आपणच आपल्या हाताने फोडून काढायचा, हा मूर्खपणा हे पाकिस्तानच करू शकतो. तू टीमला शिव्या घालतो हे पण एक वेळ मला रागापोटी समजण्यासारखं आहे, पण त्या रागात तू स्वतःच्याच घरचे टी व्ही फोडून टाकायचे हे मूर्खपणा फक्त पाकिस्तानच करू शकतो. तो लोकांपासून सरकारपर्यंत म्हणजे प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टरपर्यंत हा सगळा बिंडोकपणाचाच नमुना चालला आहे. वाय दे वॉन्ट काश्मीर इज अ डिफरंट स्टोरी. वाय काश्मीरी पीपल, नॉट ऑल, वाय सम ऑफ द काश्मीरी पीपल वॉन्ट पाकिस्तान, हा पुढचा मुद्दा आहे. मध्ये सर्वे एक झाला होता तेव्हा 61% लोकांनी, 2000 सालची गोष्ट आहे, युरोपियन युनियननी एक सर्वे केला होता. तर तेव्हा त्याच्यात हे निघाला निष्कर्ष की 61% लोक जे ते म्हणतात की आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे. 33% लोक म्हणतात की आम्हाला काही मत नाही, आम्हाला कळतच नाही काय करावं. आणि 6% लोक फक्त असे आहेत जे म्हणतात की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे. मग आता फक्त 6% लोक म्हणतात की आम्हाला पाकिस्तानात जायचं आहे. याचा अर्थ पाकिस्तान किती लोकांना हवा आहे. आणि हा सर्वे 2001 सालचा आहे. आता पुलाखालून अजून बरंच पाणी वाहून गेलं किंवा सिंधू झेलममधून खूप पाणी वाहून गेलं. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे पर्सेंटेज अजून किती कमी होणार असेल हे बघा. पण तरी कोणीतरी आहे ज्याला पाकिस्तान हवं आहे किंवा ज्याला पाकिस्तानला मदत करायची आहे. कारण हा जो दहशतवाद चालला याच्यामध्ये 5 पैलू आहेत. 1, दहशतवादी स्वतः. 2, दहशतवाद्यांना स्पॉन्सर करणारे नॅचरली पाकिस्तानचे गव्हर्नमेंट किंवा राजकारणी लोक, हे झाले 2 एक्सटर्नल. 2 आपले, 1 आपलं सरकार आणि 2 आपण सगळे लोक जे याच्याकडे काय इनोसंटली म्हणा किंवा इनर्टली म्हणा है ना, तसे नुसते बघतो. 5वां अजून एक हिडन एलिमेंट याच्यात आहे. वहाँ से उठ के टेररिस्ट यहाँ आएंगे और इतना मातम मचा देंगे जैसे परसों पहलगाम में हो. पहलगामची जॉग्राफिकल लोकेशन पहा, ऑलमोस्ट ऑल जम्मू काश्मीरच्या मॅपमध्ये साधारण सेंट्रलाइज लोकेशन आहे. नो डाऊट की ती त्या नियंत्रण रेषेला जवळ आहे. पण याचा अर्थ तिथपर्यंत दहशतवादी येतात. त्या एका महाराष्ट्रातल्या कोणत्या मुलांनी मुलाखत दिली, आय थिंक जालना का लातूर, की मॅगीच्या स्टॉलवर तो उभा होता, तिथे त्याची चौकशी केली की तू हिंदू आहे की काश्मीर आहे काय. इतक्या ठिकाणी ते कॉमन ठिकाणी ते वावरले फिरले. याचा अर्थ कोणीतरी त्यांना पनाह देणारं, कोणीतरी त्यांचं रेशन किंवा दानापाणी करणारं हे कोणीतरी नॅचरली असणार आहे. आणि हे लोक जे आहेत, कोम्बिंग ऑपरेशन नॉट ओनली अगेन्स्ट टेररिस्ट. त्या दहशतवाद्यांचा शोध घ्या हे ठीक आहे, दहशतवाद्यांना मदत करणारे सो कॉल्ड स्लीपर सेल हा जो शब्द वापरला जातो, हे लोक जे आहेत हे शोधणं आणि त्यांना बाहेर पाठवणं किंवा त्यांना योग्य ती सजा देणं हे नॅचरली या संदर्भात आवश्यक असं मला वाटतं. ये पुरानी बातें पुरानी हो गई, पुराना वक्त पुराना हो गया. तेव्हाच्या चुका ज्या आहेत त्या नॅचरली झाल्या. मला प्रामाणिकपणे वाटतं आहे की हे पहलगाम जे झालं ना, यांनी एक फार मोठा वेगळा संदेश जो आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिला जाईल. मुझे ऑनेस्टली लगता है की स्टोरी संपत आली आहे. पाकिस्तानची स्टोरी संपत आली आहे, दहशतवादाची स्टोरी संपत आली आहे, काश्मीरवरच्या अनिश्चिततेच्या सावटाची. कारण 1 उरी झालं त्याचा तोडफोड इलाज जो आहे तो आपण केला. 2 पुलवामा झालं त्याच्यापेक्षा तोडफोड सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक जो आहे तो नॅचरली आपण केला. अगेन वी वर वेटिंग फॉर द थिंग्स टू हॅपन अँड द थिंग्स हॅपन. अभी ये जो पहलगाम हुआ याच्यामध्ये काय काय इलाज केले जातील किंवा याच्यावरचं उत्तर आपण त्यांना काय देणार आहोत हे नॅचरली कळेल. अर्थकारण त्यांचं कुठे चाललं आहे हे त्यांना माहीत. त्यांना कर्ज भरण्याची परिस्थिती नाही, कर्ज भरण्याकरता दुसरीकडून कर्ज काढावं लागतं आहे. जगात कोणताही देश त्यांना आता उभा करणार नाही. इतके दिवस अमेरिकेने तरी त्यांना सपोर्ट केला. आता लेटेस्ट तुम्ही बघत असाल तर अमेरिकासोबत त्यांना डायरेक्टली कुठेही सपोर्ट करत नाही आहे. हाऊ दे आर गोइंग टू सर्वाईव्ह दॅट इज अ बिग क्वेश्चन अँड वेदर दे विल सर्वाईव्ह ऑर नॉट दॅट इज ऑल्सो अ गुड क्वेश्चन. 2004 पासून मग 2007 पासून काश्मीरमध्ये रॅडिकल चेंजेस आपण धोरणात्मक पातळीवर काही केलेले. काश्मीरमध्ये बदल करायचे तर काश्मीरी लोकांना आपण आपलंसं करून घ्यायला पाहिजे किंवा त्यांना हे सरकार आमचं आहे असं वाटायला पाहिजे किंवा बाकीचे भारतातले सामान्य लोक जे आहेत यांना काश्मीरविषयी प्रेम आहे हे त्यांना पटायला पाहिजे. 5 एलिमेंट मुख्य भारतातले काम करू शकतात. 1, सैन्य, जे सैन्याचं काम चोख करत आहे. मी तर उलट म्हणेन की सैन्याला त्यांचं काम पूर्णपणे करू देण्याची मुभा किंवा सवलत
ही पण इतके वर्ष देण्यात आली नव्हती टिल ऑलमोस्ट ऑल द कारगिल वॉर है ना. ती आता नॅचरली मोदींनी जे स्टेटमेंट केलं की पूरा फ्री हैंड डिफेंस वालों को मैं देने वाला हूँ कि आप जो बोलो या आप जो सोचते हो कि सही है वो नॅचरली करने के लिए उनको फ्री हैंड दिया है. एक सैन्य, दुसरं नॅचरली आपलं गव्हर्नमेंट दोन गोष्टी करू शकतं. एक सैन्याला फ्री हँड देणं, दोन पॉलिटिकल डिसिजन जे आहेत ते घेणं, तीन आंतरराष्ट्रीय दबाव जो आहे तो नॅचरली निर्माण करणं. बाकीच्या राष्ट्रांचा पाकिस्तानवर दबाव जो आहे हा नॅचरली निर्माण करणं. सो दिस इज रोल ऑफ गव्हर्नमेंट. तिसरा रोल जो आहे तुम्हाला महत्त्वाचा वाटतो मीडिया. जितक्या डेव्हलपमेंटल आस्पेक्टनी गोष्टी काश्मीरमध्ये केल्या गेल्या त्या सगळ्याचा अपप्रचार अलगाववादी किंवा फुटीरतावादी लोक जे आहेत हे वारंवार करत राहिले. पाकिस्तानच्या वृत्तपत्रांमध्ये जेवढ्या भारतविरोधी बातम्या येत नाहीत तेवढ्या भारतविरोधी बातम्या काश्मीरच्या खोऱ्यातून निघणारी वृत्तपत्र ही मधल्या 2-3-4 दशकांमध्ये देत राहिली. आणि ती प्रपोगंडा एका पद्धतीने तो चालू राहिला की भारत कसा चुकीचा आहे किंवा भारत कसा वाईट आहे आणि कंसात नॅचरली पाकिस्तान कसा चांगला आहे. आपली मीडिया ही काश्मीरच्या संदर्भात काय करते हे मागचे 4-5-10 दिवस म्हणजे 22 एप्रिलपासून आपण बघतोय. आपल्याकरता काश्मीर हा फक्त तेव्हा मुद्दा होतो का जेव्हा तिथे काहीतरी वाईट होतं. एक कोणतं तरी हत्याकांड, एक कोणतं तरी असं कॉमन मॅनचं बॉम्बस्फोटात किंवा दहशतवादी हल्ल्यामध्ये मरणं आणि मग ते झाल्यानंतर मीडियाला ऊत. मग मीडिया आज सगळे डिगिंग ऑपरेशनमध्ये किंवा एक्सप्लोरेशन ऑफ द न्यूजमध्ये घडलेले सगळे राष्ट्रीय चॅनल, सगळे टी व्ही चॅनल, सगळे न्यूजपेपर, सगळे ग्रुप्स हे सगळे आता काश्मीरवर तुटून पडले आहे. वेदर यू आर कवरिंग द न्यूज और यू आर कवरिंग योर TRP. कश्मीर में साल भर कुछ नहीं होता. जब पहलगाम हुआ तो ही कश्मीर चल रहा है. अभी चलेगा तो 24 घंटे चलेगा टीवी के ऊपर. आता तिथल्या वाटेल त्या लोकांच्या मुलाखती घेऊन 20 साल से कैसे इधर रह रहे, यांचं तर इथलं हे नाही पण त्यांना रेशन कार्ड मिळालं आहे, त्यांना इलेक्शनचं कार्डही मिळालेलं आहे, त्यांचा काय पासपोर्ट पाकिस्तानी आहे, तरी हे लोक इथे कसे राहत आहेत. हे 20 वर्षापासून राहत आहेत. तुम्हाला हे आज का सापडले. शोधपत्रकारिता करायची असेल तर मग मीडियावाल्यांचाही काही रोल आहे ना. आणि चांगलं जे करतोय मी तर एक प्रोग्राम देऊन टाकतो फुकटमध्ये मीडियाला. काश्मीर के खैरियत की खबर सगळे के आहे. TRP गोळा करायला तुम्हाला उपयोग होईल. काश्मीर के खैरियत की खबर या नावाने रोज 10 मिनटं प्रत्येक चॅनलनी नावं बदला वाटल्यात थोडी वेगळी करा. रोज 10 मिनटं फक्त काश्मीरचं कव्हरेज की काश्मीरमध्ये डेव्हलपमेंटल आस्पेक्ट काय होतात, किती डेव्हलपमेंटल आस्पेक्ट होत आहेत. आपण आज भारतात राहतो, आपल्याला तरी ते माहीत आहेत का. आपण मीडियावाले नाही आहोत, आपण राजकारणी पण नाही आहोत, आपण प्रशासनातही नाही कदाचित, कारण काश्मीरच्या प्रशासनात तर नाहीच आहोत आपण. आपल्याला तरी हे माहीत आहेत का. आणि हे आपल्याला कुठून कळतील. हे जेव्हा कव्हर होतील तेव्हा कळतील. 2007 साली सुफी संगीत समारोहाची सुरुवात झाली. मध्य पूर्वेतले जे इस्लामिक कंट्री आहे त्या कंट्रीजपासून सगळे लोक जे आहेत हे या सुफी संगीत समारोहाला हजेरी लावतात आणि ते संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रोग्राम पहिल्यांदा जेव्हा कंडक्ट झाला तेव्हा फुटीरवादी लोक जे आहेत हे त्याच्या अपप्रचारात गुंतलेले होते आणि या प्रोग्रामला बिलकुल जाऊ नये असे फतवे जे आहेत हे त्यांनी आनंदाने काढले होते. तरी 50,000पेक्षा जास्त लोक जे आहेत हे त्या समारोहाला गेले, तिथे आनंदाने बेभारून ते नाचले. पाकिस्तानमधला जुनून नावाचा बँड जो आहे हा काश्मीरियत नावाने एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद जेव्हा तिथे झाला तेव्हा जुनून नावाचा बँड पाकिस्तानचा आला होता आणि त्यांच्या चीफनी म्हणजे त्यांच्या कॅप्टननी प्रोग्राम सुरू करताना जे काय 2 मिनिटाचं नॅरेशन दिलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही संगीताची भाषा जी आहे ही प्रेमाची भाषा असते, ईश्वराची भाषा असते, ही तुमच्यापर्यंत पोचवायला आलो आहे आणि दहशतवादाविरुद्ध लढायला तुम्हाला त्यांनी पाठबळ मिळेल. हे सगळं तिथे होत आहे. वैष्णोदेवी संस्थान जे आहे त्यांनी 2000 विद्यार्थ्यांकरता तिथे निवासी तांत्रिक विद्यापीठ स्थापन केलं. हे निवासी आहे आणि तांत्रिक आहे. तांत्रिक विद्यापीठ आहे म्हणजे ते रोजगार निर्मिती करणार आहे. 200 पेशंट्स करता म्हणजे 200 खाटांचं एक कॅन्सर हॉस्पिटल जे आहे हे त्यांनी तिथे उभारलं. 100 कोटी रुपये त्याच्याकरता त्यांनी लावले. त्या निवासी तंत्रज्ञान विद्यापीठाकरता त्यांनी 400 कोटी रुपये लावले. ही सगळी डेव्हलपमेंटल आस्पेक्ट चालली आहेत. अमरनाथ विश्वस्त मंडळ जे आहे त्यांनी पण हे असले काही कार्यक्रम जे आहे हे नॅचरली तिथे सुरू केलेले आहेत. हे डेव्हलपमेंट जेवढी होत जाईल. गुलाम नबी आझाद चीफ मिनिस्टर असताना तिथे महात्मा गांधींवर एक निबंध स्पर्धा भरवली गेली. त्याच्यावर बहिष्कार टाका हे फतवे काढूनही 50,000 स्टुडंटनी त्याच्यात भाग घेतला आणि ही स्पर्धा का ऑर्गनाईज केली म्हणून गुलाम नबी आझादच्या विरुद्ध शाही इमामांनी फतवा काढला. तुम्ही बघा कट्टरता कशी असते. गुलाम नबी आझादही त्याच धर्माचे आहेत ज्या धर्माचा शाही इमाम आहे. म्हणजे हा फक्त हिंदू आणि इस्लाम याचा लढा नव्हता ना. तुम्ही जेव्हा काश्मीरच्या खैरियत करता किंवा काश्मीरच्या विकासाकरता काहीतरी करायला जाता
तेव्हा ते तुम्हाला करू दिलं जाणार नाही, हाच मेसेज अल्टिमेटली याच्यातून दिला जातो. कारण काश्मीर इकॉनॉमिकली डेव्हलप झालं तर तिथे स्थैर्य होईल, तिथे स्थैर्य होईल म्हणजे ते भारत सरकारचं मानायला लागतील, भारत सरकारचं मानायला लागतील म्हणजे पाकिस्तानचं मानणार नाही, आणि पाकिस्तानचं मानणार नाही म्हणजे दहशतवादाला तिथे खतपाणी मिळण्याचं कारण नाही. हाताला काम असेल तर कोणताही हात 500 रुपये करता पत्थरबाजी करण्याचं काम स्वीकारणार नाही. डिमॉनिटायझेशननी काय झालं, हे उर्वरित भारतामध्ये फार मतमतांतर आहे, कारण तो निर्णय तसा टर्ब्युलंट निर्णय होता फार, आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं डिमॉनिटायझेशन उगीच केलं मोदींनी, त्याचा काही फायदा झाला नाही. चला ठीक आहे, हिशोबापुरतं गृहीत धरून चालू की नोटाबंदीनी इतर इकॉनॉमीवर किंवा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम पडला, तरी हा एक नोटवर्दी किंवा नोट करण्यासारखा परिणाम हा आपल्या लक्षात नाही आला की जेव्हापासून नोटबंदी झाली तेव्हापासून पत्थरबाजी जी आहे श्रीनगरमधली किंवा काश्मीरमधली ओव्हरऑल ही बंद झाली. फक्त एक पत्थर फेकायचा म्हणजे 500 रुपये मिळतील, हाताला काम नाही. टुरिझम हा सगळा आत्मा आहे. 60% इकॉनॉमी काश्मीरची टुरिझमवर आहे. ॲग्रिकल्चर जे आहे ते पोट जगवण्यापुरतं असेल कदाचित, पण जी श्रीमंत शेती आहे म्हणजे सफरचंदाच्या बागा या कॉमन शेतकऱ्यांच्या असतील का, केशराची शेती, आज पॅम्पोर ही जगातली सगळ्यात मोठी केशराची बाजारपेठ आहे, पण केशराची शेती ही सामान्यांच्या हातात असेल का. मग सामान्यांच्या याच्याकरता काय आहे, पर्यटन 8 महिने किंवा 6 महिने चालतं, कारण उर्वरित 4 महिने पर्यटन पूर्ण बंद राहतं. म्हणजे 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात जे कमाल ते वर्षभर पुरवायचं आहे या हिशोबाने ते चालतं. आणि हल्ल्याची वेळ बघितली आता, दिस इज द पीक ऑफ द काश्मीर सीझन. यहाँ से आगे भी, और फेब्रुवारीमध्ये सीझन सुरू होतो, आता अजून 3-4 महिने जो आहे तो काश्मीरचा सीझन सगळ्या तुमच्या याच्या अमरनाथ किंवा या यात्रा या सगळ्या चालू राहतील. आता या बॅकग्राऊंडवर पहलगाम झालं म्हणजे आपण डिक्लेअर करून टाकणार की आता काश्मीरमध्ये जाणं अजिबात सुरक्षित राहिलेलं नाही, आणि पुढची 5 वर्ष आम्ही आता काश्मीरचं नावच काढू नका, कारण आत्ता पहलगाम झालं. देअर मोटिव्ह इज फुलफिल्ड 100%, कारण त्यांना तेच पाहिजे होतं. आपलं टुरिझम त्यांनी बोंबलवलं की ते लोक जे आहेत ते बेकार होणार आहेत, आणि जे लोक बेकार होणार आहेत ते मग पुन्हा पत्थरबाजीकडे गेले तर आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. काश्मीरची इकॉनॉमी जी आहे ती जर समजून घेतली तर याच्याकरता काही ड्रास्टिक स्टेप जे आहे त्या ऑब्व्हियसली आपलं सरकारही आता खूप बदललं आहे. भारत तो नाही राहिला, पुराना वखत तो पुराना हो चुका, भारत अभी नया आहे. हे उरीच्या वेळेला किंवा पुलवामाच्या वेळेला किंवा सर्जिकल किंवा एअर स्ट्राईकच्या वेळेलाही चर्चा झाली. हा भारत खरंच नवीन आहे. एक जमाना होता की राजकारण्यांनी आपल्या काही चुका केल्या, काही जाणीवपूर्वक केल्या, काही अजाणतेपणे घडल्या, ते जाऊ देत, पण त्या चुकांमध्ये सुधारणा जी आहे ती आपण करतो हे महत्त्वाचं आहे. 370 कलम लागू केलं तेव्हा जवाहरलाल रोएगा असं वल्लभभाई पटेलांची त्याच्यावर रिॲक्शन होती. या 370मुळे पुढचे सगळे कारनामे झाले. 2 निशान, 2 प्रधान, 2 विधान सारखे काश्मीरचे स्लोगन चालले. म्हणजे 2 झेंडे वेगवेगळे, एक भारताचा एक काश्मीरचा, 2 विधान म्हणजे राज्यघटना भारताची वेगळी, जम्मू काश्मीरची वेगळी, आणि 2 प्रधान म्हणजे सदरी रियासत हे जे त्यांचं एक वेगळं पद निर्माण करून दिलं होतं ते डॉक्टर कर्णसिंग ज्या पदावर फॉर द फर्स्ट टाईम होते ते, आणि तो राजा किंवा पंतप्रधान. तर हे 2 निशान, 2 विधान, 2 प्रधान जे आहे हे सगळं झालं. आज 370च रद्द झालेलं आहे. भारतातल्या कुठल्याही लोकांना तिथे उद्योग स्थापन करायला जाण्याची मुभा आहे, तिथे आता जमिनी घेण्याची मुभा आहे. हळूहळू त्या दृष्टीने विकासात्मक पावलं पडत जातील. ही जेवढी विकासात्मक पावलं आपण टाकतोय त्याच्यामुळे चिडचिडे होऊन दहशतवादी हल्ले हे वाढत जातील, हे असे. आणि तरी इतकी सुरक्षा व्यवस्थित ठेवलेली आहे. कधीतरी या काश्मीरमध्ये 10 लोक पर डे मारले जात होते. 2000 सालची गोष्ट. 2010 पर्यंत हे प्रमाण 1 पर डे पर्यंत आलं. आज हे प्रमाण मागच्या 10 वर्षांमध्ये किंवा 15 वर्षांमध्ये काढून बघा तर नॅचरली 1 पेक्षाही खाली आलेलं आहे. आता हे असे टप्प्याटप्प्याने आठवायला लागतात की आता पहलगाम झालं, याच्या आधी कधी काय झालं होतं, मग त्याच्या आधी कधी काय झालं होतं, तेव्हा ते रोज होत होतं. हे विकासात्मक पावलं जी आपली चालली आहेत या 5 आघाड्यांवर आपण निश्चितपणे काम करू शकणार आहोत. सैन्य काय करू शकणार आहे, प्रशासन काय करू शकणार आहे, सरकार काय करू शकणार आहे, मीडिया काय करू शकणार आहे, आणि 5वे नॅचरली आपण कॉमन मॅन जो आहे तो नॅचरली काय करू शकणार आहे. हर किसी को अपना अपना रोल तभी करते आएगा जेव्हा आपल्याला वाटेल की काश्मीर आपला आहे. काश्मीर लिगली आपला आहे त्या क्षणापासून ज्या क्षणी हरिसिंगांनी सामीलनाम्यावर सही केली. काश्मीर हे प्रॅक्टिकली आपलं सध्या नाही आहे, कारण POK जो आहे तो साधारण 40%-42% भाग जो आहे हा नॅचरली आपल्याकडे आपल्या राजकीय ताब्यात नाही आहे, आणि तो मिळवण्याचा प्रयत्न जो आहे हा नॅचरली आपण केला पाहिजे. आणि त्याच्याकरता डेव्हलपमेंट हे एकमेव उत्तर त्याच्याजवळ वरचं आहे. आज नाही म्हणता 12 युनिव्हर्सिटीज स्थापन झालेल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये.
आज एम्सचं एक विद्यापीठ म्हणण्यापेक्षा काय कॉलेज हे जे अवंतीपूरला स्थापन झालं. IIT आणि IIM या दोन्ही संस्थांची एक कॉलेजेस जी आहे ही जम्मूला स्थापन झालेली आहे. श्रीनगरला NIT स्थापन झालं, म्हणजे IIT सारखं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे श्रीनगरला स्थापन झालं. काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. शैक्षणिक विकास जेव्हा होईल तेव्हा त्याच्यातून उद्योगांचा विकास होईल, त्याच्यातून हळूहळू ही काय परिस्थिती जी आहे ही बदलायला मदत होईल. आणि याच्याकरता हे होऊ नये याच्याकरता हा पाकिस्तानचे कारनामे जे हे चालणारच आहेत. दिया बुझने के पहिले फडफडा रहा है. आणि आपल्या भारतातली परिस्थिती 370चं कलम रद्द करणं, जम्मू काश्मीरचं विभाजन करणं, लडाख हा केंद्रशासित प्रदेश वेगळा करणं, उरलेलं जम्मू काश्मीर जे आहे ते पुन्हा वेगळं करणं, हे इथपर्यंत आपण आलेलो आहोत. हा शैक्षणिक विकास जो आहे हा नॅचरली चालला आहे. मुख्य म्हणजे राजकारण्यांच्या भूमिका हळूहळू बदलणं आवश्यक आहे आणि त्या बदलत आहेत याचा मला आनंद आहे. 2007 किंवा 8 साली अमरनाथच्या विश्वस्त मंडळाला 100 एकर तिथे एक बाल्टालजवळ जमीन आहे. बाल्टाल हा एक कॅन्ट आहे. त्या यात्रेमध्ये जाताना एक हॉल्ट जिथे करतात लोक, आणि ती 100 एकर जमीन आहे. ती फक्त 4 महिने उघडी असते, बाकी 8 महिने पूर्ण बर्फाच्छादित असते. त्या जमिनीचा दुसरा काही उपयोग नाही. तिथे फॅब्रिकेटेड काय तात्पुरती निवास व्यवस्था जी आहे ही निर्माण करण्याचं डिसिजन त्यांच्या गव्हर्नमेंटने जेव्हा घेतलं, JNK गव्हर्नमेंटने किंवा त्या विश्वस्त मंडळाने, तेव्हा ही जमीन हिंदूंना त्यांची वसाहत निर्माण करण्याकरता दिली जाते असे अपप्रचार जे आहे हे फुटीरतावाद्यांनी किंवा अलगावाद्यांनी चालू केले. ती हिंदूंची तात्पुरती निवास व्यवस्था होती, फक्त यात्रेपुरती, कारण 12 महिने तिथे राहण्यासारखी परिस्थितीच नाही आहे. पण अपप्रचार हा फार लवकर केला जातो आणि अपप्रचाराला फार बळी पडतात लोक. हे प्रकरण इतकं पेटवलं गेलं की शेवटी ती जमीन देण्याचा निर्णय जो आहे तो रद्द केला गेला. काश्मीरच्या संसदेमध्ये किंवा काश्मीरच्या काय म्हणून विधानसभेमध्ये, ते काय तो देश की राज्य हे लफडे होते ना, म्हणून तेव्हा त्याला संसद म्हणायचे. काश्मीरच्या विधानसभेमध्ये एका माणसाने भाषण केलं, त्याच्यात त्यांनी पोट तिडकीने भाषण केलं की ही जमीन आम्ही कशी जाऊ नाही देणार. आणि तो बोलता बोलता बोलला की जान दे देंगे मगर ये जमीन नहीं देंगे. तो माणूस होता उमर अब्दुल्ला. उमर अब्दुल्लाचं परवा पहलगाम नंतरचं भाषण टीव्हीवर तुम्ही ऐकलं असेल. आय वॉज प्लीज टू लिसन टू हिम. परवा त्यांनी जे भाषण दिलं आहे त्यांच्यात पुन्हा तिथेच आता ते मुख्यमंत्री आहेत जम्मू काश्मीरचे, तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, एव्हरीथिंग वॉज व्हेरी डिफरंट. की हमने उनको बुलाया था, उनको म्हणजे जे गेले लोक दुर्दैवी या हल्ल्यामध्ये ते गेले, तर त्या पर्यटकांना सगळ्यांना आम्हीच बोललो होतं की या जम्मू काश्मीर पर्यटन सुरू झालं किंवा यू आर सेफ हियर. अब मैं उनको किस जुबान में बात करूँ, मेरे पास अल्फाज नहीं है. हे विधानसभेत बोलताना उमर अब्दुल्ला म्हणाला. मग 2007 आणि 2025 फरक पडला आहे ना, राजकारण्यांमध्ये फरक पडतोय ना. असदुद्दीन ओवैसी माझ्या दृष्टीने सध्याचा पॉलिटिकल हिरो आहे. विरोधी पक्ष ते काय त्यांनी शाहिद आफ्रिदीला झोडपला, पाकिस्तानच्या नावाने इतक्या बोंबा ठोकल्या आणि सरळ सरळ जे आहे ते स्पष्टपणे तो बोललेला आहे की आमचे पॉलिटिकल विरोध असतील, आम्ही विरोधी पक्षात आहे आणि NDAचं गवर्नमेंट आहे, तो हमारे राजकीय मतभिन्नता जो वो हो सकती, मगर ये सवाल इंटरनल नहीं है. हा भारत आणि पाकिस्तानचा इश्यू आहे, हा सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष असा इश्यू नाही आहे. असदुद्दीन ओवैसी पण इतकं चांगलं स्टेटमेंट देऊ शकतात, ते आफ्रिदीला जोकर म्हणू शकतात, ते बिलावल भुत्तोला इसे पता नहीं है इसके वालदा के साथ क्या हुआ, ये तो अभी बच्चा आया है पॉलिटिक्स में, ही कॉमेंट करू शकतात. हे त्यांच्या रेल्वे मंत्र्यावर किंवा DCMवर तशीच तोडफोड कॉमेंट करू शकतात. त्यांचे रेल्वे मंत्री मुजर यांची हद्द आहे बाबा. त्यांचा रेल्वे मंत्री परवा बोलताना बोलला की पाकिस्तानचा रेल्वे मंत्री की हमारे पास एटॉमिक शक्ति है, हमने एटम बम बनाए और एटम बम के मुंह कौन सी दिशा में करके रखे ये उनको पता होना चाहिए. ॲटम बॉम्बला कोणत्या तरी दिशेकडे तोंड करून ठेवतात हे मला जिंदगीत चालू पहिल्यांदा कळलं. त्याला ॲटम बॉम्ब म्हणायचं होतं की मिसाईल म्हणायचं होतं हे अजूनही मला कळलेलं नाही. आणि हा रेल्वे मंत्री तो बोलतोय ज्याच्या ढोणाखालची सतरंजी 1.5 महिन्यापूर्वी हार्डली बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी घेऊन गेला, तर याला पता नव्हता चालला. त्याची ट्रेन एक अगवा करून नेली पूर्ण BLAनी, म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी. तर याला कळलं नाही, हा आता टीव्हीवर येऊन मुजोरा करतोय. मुजोऱ्या करण्यात जिंदगी गेली आहे. ज्याच्याजवळ ॲबिलिटी नसते ना तो मुजोऱ्या करतो. पाकिस्तान दुसरं काय करू शकतो. मग फिर वही बात की हे संपत आलं आहे. पहलगाम झाल्यानंतर जी काही पावलं उचलली गेली आहेत त्याच्यामुळे एक सिंधू पाणी वाटप कराराची धमकी जी आहे ती आपण दिली. ती प्रॅक्टिकली आपल्याला कधी करणं शक्य आहे, किती दिवस लागतील वगैरे तो भाग सोडा, धमकी दिली हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट त्यांचं एअर स्पेस जी आहे ती आपण बंद केली आहे. भारताची हवाई हद्द जी आहे ती त्यांना वापर देणार नाही. त्यांना कुठे मलेशिया इंडोनेशिया जायचं
तर पूर्ण भारताला वळसा करून श्रीलंकेकडून जायचं, नाही तर वरतून चायनाकडून जायचं. तिसरं, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेसहित फ्रान्स, जर्मनी, काय इंग्लंड, रशिया नावं घेत चला 10, 15, 20, 25 आज वाढले असतील अजून तर माहीत नाही, इतक्या सगळ्या राष्ट्रांचा दहशतवादाविरुद्ध पाठिंबा आहे. हे पाठिंब्याचं पत्र किंवा पाठिंब्याचा कन्सेंट जो आहे हा मिळवण्यात भारत सरकार यशस्वी झालं. आज आणखीन एक बातमी आणली त्यांनी, पोस्टल आणि पार्सल सर्व्हिसेस ज्या आहे त्या पूर्णपणे बंद केल्या आहेत आणि हे अजून ॲग्रेव्हेट केलं जाऊ शकतं. सार्कमध्ये त्यांची नाकेबंदी केली जाऊ शकते, कंप्लीट आर्थिक नाकेबंदी केली. पाकिस्तानशी चालणारा पूर्ण व्यापार आपला नफा नाही झाला तरी पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे आणि हे इझिली केलं जाऊ शकतं. मध्ये आता राष्ट्रीय चॅनल्सवर किंवा टी व्हीच्या चॅनलवर फॉर एक्झाम्पल आज तक त्यांनी एक मध्ये न्यूज दाखवली की भारतातले काही व्यापारी हे माल दुसऱ्या देशात थ्रू पाकिस्तानला पाठवतात. म्हणजे दे विल सेंड इट टू सम कंट्री XYZ अँड वहाँ से XYZ कंट्री से वो पाकिस्तान जाएगा. कधीतरी तर राष्ट्रप्रेम एवढं त्या उद्योजकांना व्यापाऱ्यांनी दाखवावंच लागेल की काही झालं तरी चालेल पण पाकिस्तानला नाही विकणार. कारण ही नाकेबंदी सगळीकडून झाली तर मग नॅचरली पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला वेळ नाही लागणार आणि हे अशी डिसिजन्स वाटेल तेवढी अजून घेतली जाऊ शकतात. याच्याकरता पॉलिटिकल विल लागते, हे महत्त्वाचं. काय आधी आपली डिफेन्स प्रिपेअर्डनेस नव्हती, आज आपलं डिफेन्सचं बजेट त्यांच्या बजेटच्या 10 पट आहे सरळ सरळ. आज आपल्याजवळ किती अण्वस्त्र आहे किंवा किती काय काय आहे हे सांगण्याचं आपण कारण नाही, ते तुम्ही टी व्ही चॅनलवर पाहून घ्या. माझं काय म्हणणं आहे, लढायला शस्त्रसज्जता लागते 1 आणि लढण्याची इच्छाशक्ती लागते 2 आणि लढण्याचा निर्णय घेणारं सरकार लागतं 3. आधी काय आपला डिफेन्स प्रिपेअर्डनेस नव्हता, पण लढायचं की नाही लढायचं की नाही साधी गोष्ट आहे ना. एका सहिष्णू आणि सज्जन माणसाच्या हातात एक शस्त्र दिलं आणि तसंच एक शस्त्र जे आहे हे एका बिंडोक आणि माथेफिरू माणसाच्या हातात दिलं. तर दोघांच्या हातात शस्त्र असलं तरी शस्त्र असूनही सहिष्णू माणूस जो आहे तो ते चालवण्याची मानसिकता ठेवतो की नाही हे महत्त्वाचं आहे ना. दक्षिण कोरिया डिफेन्सच्या दृष्टीने किती प्रिपेअर्ड आहे, याच्यापेक्षा उत्तर कोरिया फक्त किम जॉंग युंग आहे तोपर्यंत काहीही करू शकतं याच्यावर जगाचा विश्वास आहे. कारण बिंडोक लोकांना विचार नाही करावा लागत आणि सहिष्णू लोक विचार करतात. सहिष्णू लोकांनी फक्त विचार करू नये एवढीच अपेक्षा आहे. कारण आपल्या सज्जनपणाचा शंड म्हणून जर कोणी उल्लेख करायला लागला उद्या तर ते पटण्यासारखं नाहीच आहे ना. आणि भारत हा असा देश आहे की ज्यांनी आपणहून या 5000 वर्षांच्या इतिहासात कधीही कोणावरही आक्रमण केलेलं नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःहून त्यांच्या घरात घुसू याची शक्यता नाही. पण लीगली अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय, अत्यंत महत्त्वाची, पहलगाम सारखी कोणती दहशतवादी प्रकरणं झाली तर युद्धबंदी रेषा ओलांडायची नाही आणि भारत पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमा पाळायची, या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत. दुसऱ्याच्या सीमेत आक्रमण करू नका असं युनो म्हणतं आणि दहशतवादाला उत्तर द्यायला स्वतःच्या बचावासाठी तुम्ही आक्रमण करू शकता किंवा आक्रमणाचा प्रतिकार करू शकता हे पण युनोच म्हणतं. मग उरी झाल्यानंतर इतक्या तडफडाने आपण स्ट्राईक का करू शकलो? पुलवामा झाल्यानंतर आता राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्याचा प्रिपेअर्डनेस असेल तर आपण हे का करू शकलो? जितक्या वेळेला याच्यानंतर ते घुसपेट करतील आणि असा कोणता तरी दहशतवादी कारनामा करतील तितक्या वेळेला भारताकरता ती एक संधी असेल अजून मोठा सर्जिकल स्ट्राइक किंवा मिलिट्री ॲक्शन घेण्याची. और ये ऐसे बढ़ता गया, घर में घुस के मारूंगा हा पॉलिटिकल पंच होता एक तेव्हाचा. नरेंद्र मोदी तेव्हा म्हणाले होते घर में घुस के मारूंगा. आता परवाचंही त्यांचं वाक्य असं होतं की पाताल में भी अगर छुपे हो तो वहाँ से निकाल के लाएंगे और उनको वो सपने में भी नहीं सोचे ऐसी सजा दिलवाएंगे. हे घर में घुस के मारूंगाच्या वाक्यामध्ये मला थोडासा अजून एक बदल करावासा वाटतो. म्हणजे घर में घुस के मारूंगा हे 3 नंबरचं वाक्य. पहिली गोष्ट ही की आपण जे 2 स्ट्राईक केले आधी ते POK मध्ये जर केलेले असतील तर POK हे आपलंच आहे घर. पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे ते त्यांच्या नावाने लीगली ते आपलं झालेलं आहे. 26 ऑक्टोबर 1948ला जेव्हा हरिसिंगांनी सामीलनाम्यावर सही केली आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुद्धा हे मान्य आहे. तर त्या POK मध्ये जर आपण कारवाई करू तर हे आपण आपल्या घरातच कारवाई करतोय असा अर्थ आहे. पहली बात तो ये होनी चाहिए कि अब घर में हमारे कार्रवाई नहीं करेंगे, सिर्फ अपना घर वापस लेके रहेंगे, पहली गोष्ट. दूसरी गोष्ट, अपने घर में बैठ के फिर तुमको मारेंगे आणि त्याच्यापेक्षा पलीकडे काम पडलं तर फिर तुम्हारे घर में घुस के मारेंगे. जसे 1965ला लाहोर 20 किलोमीटरपर्यंत आपण पोहोचलो होतो आणि पुन्हा तेच की आपण साऱ्या जगातले सगळ्यात सहिष्णू राष्ट्र म्हणून असल्यामुळे तिथून आपण ते परत आलो आणि आपलं घर जे आहे तेही आपण वापस घेतलं नाही. त्या काही काही चुका आपण केल्या पण तो गेला जमाना. बांगलादेश 1971 त्या दोघांमधलं युद्ध होतं. आपण आपल्या गल्लीचे प्रतिष्ठित आहोत, म्हणजे दक्षिण आशियाच्या गल्लीतले आपण प्रतिष्ठित सर्वात म्हणून आपण त्या युद्धामध्ये पडलो.
आपल्या शेजारी राहणाऱ्या 2 भावांचं त्यांच्या याच्यावरून मारामारी चालू आहे. लहान भाऊ म्हणजे बांगलादेश आणि मुजोर भाऊ म्हणजे नॅचरली पाकिस्तान, त्यांची मारामारी चालू आहे. तो मोठा भाऊ त्या लहान बुकलून काढू राहिला. त्याच्यामुळे लहान भावाचे पोरं जे आहे हे बिचारे घाबरले. युद्ध झाल्यावर त्यांना खायला काही नाही, कशी त्यांची परिस्थिती, ते बिचारे आले शोधत शोधत. आपण अत्यंत मानवतावादी आणि सहिष्णू, आपण लगेच त्यांना पनाह दिली आपल्या पश्चिम बंगालमध्ये. मग लाखाच्या वरती शरणार्थी जे ते आले, आपण निरस्तांच्या छावण्या उभारल्या, त्यांना सगळं आपण खाऊ घातलं, त्यांना कपडे घेऊन दिले, त्यांना खेळणी दिली, सगळं दिलं, त्यांना चेंडू दिले, त्यांना शिट्टी दिली, सगळं दिलं. आपण युद्धात ॲक्शन घेतली, पाकिस्तानला हरवलं. 90,000 त्यांचे युद्धबंदी जे ते आपण पकडले आणि ते 90,000 युद्धबंदी वापस करताना आपल्याला हा सौदा करता आला असता की नाही, की आपलं POK जे आहे हे वापस घ्यायचं, नंतर ते सोडायचं. त्याच्यापेक्षा पलीकडे हे आम्ही करू वापस, हे तोंडी आश्वासन जुल्फिकार अली भुत्तोनी दिलं आणि कंसात आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. केवढी चूक होती. अरे जे लेखी झालेले करार पाळत नाही आहेत त्यांच्या तोंडी आश्वासनावर आपण विश्वास ठेवतोय, हा केवढा मोठा, म्हणजे फारच ब्लंडर म्हणतो आपण तसं, फारच मोठी चूक होती. त्याच्यापेक्षा मोठी चूक अजून थोडी. युद्ध संपलं, बांगलादेश स्वतंत्र झाला आहे ना, वेगळं राष्ट्र निर्माण केलं. त्या स्वतंत्र राष्ट्र निर्माणाचं श्रेय जे आहे ते नॅचरली भारताला मिळालं, कारण दक्षिण आशिया गल्लीतले आपण सगळ्यात महत्त्वाचे आणि दादा लोक, त्यांचे पोरं जे आपण आपल्या घरात आणले होते आणि त्यांना जीव खाऊ घातलं, कपडे घातले आणि खेळणी दिली, ते स्वतंत्र झाल्यावर त्यांचं घर वेगळं झालं. ते आता तर त्यांचे पोरं परत पाठवा ना, ते पोरं अजूनही परत गेलेले नाही. बरं, ते पोरं आपल्या ड्रॉइंग हॉलमध्ये बसले, जीव खाऊ, आता ते इतक्या शिट्ट्या वाजवतात, आपणच घेऊन दिली त्यांना. आपल्या कांठऱ्या बसायची वेळ आली, ते चेंडू इकडे फेकतात, आपल्याच वस्तू फुटतात आणि ते बाहेरच्या वरांड्यापर्यंत किंवा बाहेरच्या हॉलपर्यंत, म्हणजे पश्चिम बंगालपर्यंतही आता मर्यादित राहिलेले नाही, ते डायरेक्ट आपल्या किचनपर्यंत किंवा बेडरूमपर्यंत पोहोचलेले आहे. बांगलादेशमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये किती मुंबईमध्ये किती बांगलादेशी झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत आणि दर 5 वर्षांनी आपण त्यांना लीगल आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, अमकं कार्ड, ढमकं कार्ड हे वाटण्याचा कार्यक्रम करतो. तेच ते शातीर राजकारणी जे स्वतःच्या स्वार्थाकरता काम करतात, तेच ते हरामखोर लोक आहे ना, तेच हे सगळं निर्बुद्धपणे पाहणारे काही लोक, आणि तेच याचा आपल्याशी काय संबंध आहे म्हणून काम करणारे इनर्ट किंवा पॅसिव्ह लोक, ये तबके हालात थे. परवा हा पण फतवा निघाला आहे. पाकिस्तानचे नागरिक जे आहे ते धरून पकडून जिल्ह्यातून सर्वे झाले आणि ते पार्सल बाहेर पाठवा. आणि आता ते पाकिस्तानवरच थांबणार नाही, कारण बांगलादेशमध्ये एवढ्यात जे काही झालं आहे ना, मागच्या वर्षी जे काही झालं ते बांगलादेश करताही फार एक्सक्यूज देणारा असेल असं मला वाटत नाही. तो हो सकता है की ये भी निकालने का वक्त आ चुका है. किती मागण्या करायच्या आणि त्यांना मागण्यांना दरवेळेला आपण माना तुकवत राहायच्या. आणि या दहशतवादीत जर मागण्या असतील तर या मागण्या पूर्ण करण्यात तरी काय अर्थ आहे, कारण या जितक्या आपण पूर्ण करू तितक्या त्या पुन्हा निर्माण होणार आहेत. मग कोणत्या तरी गृहमंत्र्याची एक पोरगी पकडायची, तिला ॲबडक्ट करायचं किंवा किडनॅप करायचं, तिला ओलीस ठेवायचं, त्याच्याबदले 4 दहशतवादी सोडून घ्यायचे. मग आपल्या चित्रपटसृष्टीने त्याच्यावर सुंदर पिक्चर काढायचा, कोहराम त्याचं नाव, त्याच्यात डॅनी डेंझोपानीची भूमिका केली. तो गृहमंत्री कोण, त्याची ॲबडक्ट केलेली पोरगी कोण. ठीक आहे, आय डोंट वॉन्ट टू डिग आउट द हिस्ट्री अगेन, ये पिछली बात है, पुराना वक्त पुराना हो गया, बंद करा दे. पण हे झालेलं आहे कधीतरी, आणि हे असे डिमांड ते टाकत राहतील आणि आपण दरवेळेला हे बंद व्हायलाच पाहिजे आहे. माकडांना फुटाणे टाकू नका असं विवेकानंदांच्या लिखाणात कुठेतरी वाचल्याचं मला आठवतं. कोणत्याही टुरिस्ट स्पॉटवर गेले तर जी माकडं येतात, आणि ती काय कोणी पाहिलेली नाही आहे, ती माकडं अशी उन्हाळ आहेत आणि ती येतात, तुम्हाला फुटाणे जर तुम्ही त्यांना टाकले तर त्यांचं समाधान होत नाही. ते तुमच्याजवळचे बाकीचे फुटाणे जे ते कुठे शोधण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या हातातल्या पिशव्या ज्या आहेत ते हिसकून घेतील, त्या पिशव्या मिळाल्या नाही ते तुमच्यावर हल्लाही चढवतील आणि तुमच्याजवळच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करतील, ॲज इफ ते त्यांचा मूलभूत अधिकार आहे. माकडांना फुटाणे टाकणं बंद करा हे पहिलं वाक्य झालं. माकडांना पकडा आणि लाथा घाला हे दुसरं वाक्य झालं. आणि माकडांना ॲटलिस्ट आपल्या देशातून हाकलून लावा हे नॅचरली तिसरं वाक्य झालं. पॉलिसी बदलण्याची वेळ आलेलीच आहे आणि ही पॉलिसी बदलावीच लागेल. दहशतवाद कोणामुळे हे सगळ्या जगाला माहीत असतं. त्याला खतपाणी घालणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत ॲटलिस्ट आपण आता जे मागच्या 10 वर्षांमध्ये 15 वर्षांमध्ये आपण जे काय विचार मीमांसा करतोय किंवा जे काय ॲक्शन्स घेतोय त्या ॲक्शन्स इथून पुढे अजून वाढायला पाहिजे. आपली इतक्या वर्षांमधली चूक कोणती? खूप मोठ्या गोष्टी खूप छोट्या लाईनमध्ये सांगता येतात म्हणून सांगतो. शत्रूच्या अविरत गुन्ह्यांना माफ आपण करत राहिलो. 1948 त्यांनी गुन्हा केला, आपण माफ केलं. 65 त्यांनी गुन्हा केला, आपण माफ केलं. 71 त्यांनी गुन्हे केले, आपण माफ केलं. कारगिल त्यांनी गुन्हा केला, आपण माफ केलं.
काश्मीरच्या बाबतीत तर मी वर्ष पण नाही सांगू शकत रे. एव्हरी इयर एव्हरी डे ऑलमोस्ट ना, शत्रूच्या अविरत गुन्ह्यांना माफ आपण करत राहिलो आणि माफ करण्याचे असंख्य गुन्हे वारंवार करत राहिलो. तेच करणार आहेत. आणि गलती एखाद बार होती है, जो बार बार होती है उसको गलती नहीं कहते. गलती को माफी हो सकती, गुन्हा को सजा. आणि जर असं असेल तर भारत त्या पवित्र्यात आता आलेला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता जे कोणी गुन्हा करेल तो इतक्या इझिली सुटू शकेल असं मला वाटत नाही. या गुन्ह्यांना गलती जी आहे ही न समजण्याची चूक जी आहे, म्हणजे समजण्याची चूक जी आपण इतके वर्ष केली ती आता इथून पुढे जर नाही केली तर या गुन्ह्याला सजा देण्याचं काम जे आहे हे नॅचरली आपण करू. आणि पाकिस्तान इज परहॅप्स काउंटिंग द लास्ट ब्रीथ्स. बांगलादेश जेव्हा वेगळं झालं तेव्हा 14.5% जिओग्राफिकल एरिया गेला होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी पाकिस्तान विरुद्ध बंड टाईप म्हणा किंवा काय अनबन म्हणा असे प्रकार सुरू झाले. त्यांचा सध्याचा एरिया 38% आहे. आणि POK जे आपलंच आहे लिगली तेही आपल्याकडे आलं तर पाकिस्तानचा किती टक्के एरिया उरतो? पाकिस्तान निम्म्यावर येईल जिओग्राफिकल एरियानुसार सुद्धा. बलुचिस्तान 38%, बांगलादेश 14%. हे जरी दोन पकडले तरी 52% एरिया पाकिस्तानचा कमी होतोय स्वातंत्र्य झाल्यापासून. हे पाकिस्तान इज काउंटिंग लास्ट ब्रीथ हे जे मी म्हणतोय ते नॅचरली या अँगलनी म्हणतोय. ये बातें ऐसी चलेगी तो इसमें मिलिट्री का काम करेगी, गवर्नमेंट का काम करेगी, प्रशासन वाले जे ते विकासात्मक त्यांची कामं करतील. हज यात्रेला सबसिडी दिली जाते याच्यावर माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही, कारण ती पण धार्मिक यात्रा आहे, भारतातही मुस्लिम राहतात. हज यात्रेला जर सबसिडी दिली जाते, महाराष्ट्रामध्ये आपल्या तीर्थयात्रा काय योजना जर निघू शकते आहे की नाही. ज्या काश्मीरचं अर्थव्यवस्था 60% पर्यटनावर अवलंबून आहे तिथलं पर्यटन प्रमोट करायचं म्हणून, कारण या वर्षीचं पर्यटन अफेक्ट होणार आहे, तिथलं पर्यटन काय अजून प्रमोट करायचं म्हणून सरकार काही योजना चालवू शकेल की. अँड व्हॉट द कॉमन मॅन लाईक अस, यू अँड मी, व्हॉट वी कॅन डू इज दिस, की हे सगळं आपापलं कामं करत राहतील. मीडियाचं, सरकारचं, सैन्याचं आणि प्रशासनाचं. आपण काय करू शकतो? मला असं वाटतं आपण एवढं तर करू शकतो कि यार ये पता नहीं अब ये कितने दिन चलेगा, कब तक ये इसका जवाबी कारवाई आपण करूया आणि नंतर नॉर्मल्सी यायला किती वेळ लागेल. पण जेव्हा केव्हा काश्मीरमध्ये सर्वसाधारण परिस्थिती निर्माण झाली आणि नॉर्मल्सी आलं आणि गव्हर्नमेंटनी परमिट केलं त्यावेळेला इथून पुढे आपल्या डोक्यामध्ये एकच हे असायला पाहिजे, चलो काश्मीर. जेव्हा नॉर्मल्सी होश है, सिर्फ होश नहीं जोश भी जरूरी है. जोश तर उरीच्या वेळेला होता, सध्या जोशच्या पेक्षा होशची जास्त आवश्यकता आहे. डोक्यात काहीतरी आलं म्हणून काय ॲट द व्हीम बिहेव करणं, दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. तो जोश भी होना है, होश भी होना है. इंतजार करेंगे सही वक्त का, सही घड़ी का. मी एक लिस्ट वाचतोय. ऑपरेशन कीपर, ऑपरेशन सत्यानाश, ऑपरेशन भारतपूर, ऑपरेशन बिसन, ऑपरेशन रणजीत, ऑपरेशन बिरबल, ऑपरेशन MT, ऑपरेशन विजय, ऑपरेशन डक, ऑपरेशन रक्षक. ही सगळी काश्मीरच्या संदर्भात झालेली ऑपरेशन आहे आणि ही काही नाव आहेत. निम्मी ही सैन्याची मिलिटरी ऑपरेशन होती. एक ऑपरेशन कॉमन मॅनचं सुद्धा असं असायला पाहिजे की तुम्ही टुरिझम मोडण्याचा प्रयत्न करताय ना, तुम्ही काश्मीरला आर्थिकदृष्ट्या ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय ना, तर ते नाही. कॉमन मॅन जेव्हा कोणत्याही क्रांतीत उतरला त्या क्रांतीत त्याचा विजय झाला हा जगाचा इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा जेव्हा कॉमन मॅन आला तेव्हा दांडी यात्रेला उत्तर द्यायला ब्रिटिशांना सुद्धा काय करावं हे कळलं नव्हतं. आणि सार्वत्रिक पातळीवर, सामूहिक पातळीवर जेव्हा सामान्य लोक एकत्र येतात तेव्हा कोणतीही जगातली क्रांती अयशस्वी होत नाही. काश्मीर आपला आहे आणि तो जहांगीर म्हणाला होता की हे पृथ्वी धनवन आहे, ते आपलं होतं, ते आपलंच आहे. ते सर्वार्थाने आपलं मिळवण्याकरता आपण यावर्षी एवढं तर करू शकतो. यार मला माहीत नाही की परिस्थिती सर्वसाधारण कधी होईल आणि गव्हर्नमेंट कधी अलाउ करेल. सगळी पर्यटन स्थळं, परवाची बातमी होती ना 43 ठिकाणं काहीतरी सध्या बंद गेलेत, ही पूर्ण कधी ओपन होतील? तोपर्यंत सीझन असेल का मला माहीत नाही, कारण तोपर्यंत कदाचित काश्मीरचा सीझन चालला जाईल. तो यार सीझन गेला ना तरी बेहत्तर आहे, पण यावर्षी एक काश्मीर ट्रिप तो बनता आहे बॉस. आपल्या इंडियाच्या संदर्भात, आपल्या भारताच्या संदर्भात, आपल्या एका इंटिग्रल स्टेटच्या संदर्भात इतके हे नाकाम आणि नापाक कारनामे जर हे लोक करत असतील ना तर त्यांना द्यायला एवढं उत्तर आपल्याजवळ नक्की आहे. आणि ते उत्तर आपण देऊ तर आपण खऱ्या अर्थाने भारतीय आहे असं मी मानीन आणि आपलं काश्मीरवर प्रेम आहे असं मी मानीन. सो आय होप यू अंडरस्टँड. थँक्स फॉर लिसनिंग. बाय.